Specialized investment fund SIF investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing. ज्यांनी बघितला होता त्यांचं ठीक आहे, ज्यांनी नव्हता बघितला त्यांनी परत एकदा उजळणी करून घेतली. काय याच्यात मॉरल ऑफ द स्टोरी काय? हा, पेशन्स आणि 2-2, 3-3 वर्ष पैसे मायनस बघण्याची काय पाहिजे, मानसिकता पाहिजे. इन दिस सर्कमस्टन्सेस तुम्हाला म्युच्युअल फंड वगैरे चांगले रिटर्न वगैरे बनवू शकतं असं त्याच्यामध्ये मेसेज होता. ज्यांनी नव्हता पाहिला त्यांनी पाहिला ते बरं केलं, बरोबर ना? नाहीतर मग त्यांना थोडस अवघड गेलं असतं. म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म मध्ये रिटर्न बनतात जर तुम्ही योग्य स्कीम मध्ये असाल, योग्य फंड मॅनेजर बरोबर असाल. इकॉनॉमीच्या सायकल असतात, अकॉर्डिंग दॅट सायकल रिटर्न बरोबर असतात. इम्पेशंट होण्याची आवश्यकता जास्त नसते, बरोबर. आता म्युच्युअल फंड वाला फंड मॅनेजर काय करत होता? फंडामेंटल अनालिसिस करत होता, प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करत होता, पण प्राइजेस ज्या बनतात त्या सेंटिमेंटनी बनतात. कशाने बनतात? बोलत राहा तुम्ही तरी. हा, सेंटिमेंटली बनतात. आणि सेंटिमेंट कुठून येतात? इव्हेंटमुळे. इंडिया पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर काय आहे? इव्हेंट. सेंटिमेंट काय? निगेटिव्ह. मग तुमची चांगली कंपनी असू द्या, वाईट कंपनी असता, प्राइजेस काय? खाली. समजा तुम्ही एखादी चांगली फंडामेंटली कंपनी शोधली आहे, टेक्निकल कंपनी शोधली आहे आणि सेंटिमेंट निगेटिव्ह, ट्रम्प आता काहीतरी बरवले, ते तिकडे बरवले अमेरिकेत, इकडे कंपनी प्रॉपर चालू आहे, प्रोडक्शन चालू आहे, सेल चालू आहे, प्रॉफिट चालू आहे, पण प्राइस कुठे आहे? प्राइस खाली. फंड मॅनेजरला माहित आहे, पण फंड मॅनेजर काय करू शकतो का? काय करू शकत नाही, त्याच्या हातात काही नाहीये, ढेकळ. आणि मग परेशान सभी लोक. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ सगळे दिसताय तुम्ही. झोपलेले उठून बसा, उठलेले जागे व्हा आणि अंगावरती पुरेसे कपडे घालून बसा. जे गाडी चालवतात त्यांनी बंद ठेवलं तर चालेल. राजसर वा, लय स्माइली चेहरे दिसतात. व्हेरी नाईस, गुड. असे सुंदर सुंदर चेहरे दाखवत चालू जरा. चला, हरकत नाही. तर फंड मॅनेजर ला माहित जरी असलं तरी रिस्ट्रिक्शन्स आहेत. पहिलं कळालं की बाबा माहित आहे, पण आता तो तुम्हाला म्हणू शकत नाही काढून घ्या, कारण प्राइजेस जे बनतात ते कशाने बनतात? सेंटिमेंटनी बनतात. वेल्थ जी बनते ती कशाने बनते? अर्निंगनी बनते. पण आता हे जे खाली घुसले, किती दिवस इफेक्ट राहील ते निगेटिव्ह न्यूजचा, किती दिवस मार्केट प्राइस करेक्शन किंवा टाइम करेक्शन मध्ये राहील, हे कोणाचा बाप सांगू शकत नाही. ठीक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गुपचूप बसणं, याच्या पलीकडे म्युच्युअल फंड वाल्याकडे किंवा पीएमएस वाल्याकडे ऑप्शन नाहीये. शांत बसणे, जे घेतले त्याच्याबरोबर गप झोपा काढणे. बरं, जे एक्सपिरियन्स आहेत ते काढतात झोपा, पण जे एक्सपिरियन्स नाही आहेत ते लय परेशानात्मक होतात, बरोबर ना? बरं, ही एक कंडिशन झाली. काय झाली? ही एक कंडिशन झाली, याच्यात काय ऑप्शन नाही. दुसरं, आता मधल्या काळात काय झालं की स्मॉल कॅप मिड कॅप प्रचंड महाग झालं. आम्ही जेव्हा फंड मॅनेजरला भेटायचो, फंड हाऊसेस वाले आम्हाला व्ह्यू द्यायचे का आता काय लमसम वगैरे घेऊ नका बरं का, मी स्मॉल कॅप मध्ये मिड कॅप मध्ये लमसम नाही घ्यायचं, ESIP वगैरे घ्या. त्यांना माहित आहे महाग आहे हे, पण ती विका म्हणू शकतात का लोकांना? मॅन्युफॅक्चरर कशी विका म्हणतील? बरं, तुम्हाला विकून पैसे दिले तर तुम्ही काय करणार? माती करणार त्या पैशाची, परत आणून तर देणार नाही. बरं, जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्या स्कीमचं त्या अकॉर्डिंग इन्व्हेस्टमेंट करायला लागणार. सूट कुठे आहे? काय त्याला लाख कळतंय की आता डेट मध्ये गेलं पाहिजे, पण स्कीम अलाउड करते का? नाही करत आहे. मर्यादाच मर्यादा. बरं, हेज करू शकतो का? हेजिंगला पण फक्त साधारणपणे 13% वगैरे काहीतरी परमिशन होती म्युच्युअल फंडला, म्हणजे पूर्ण पोर्टफोलिओ हेज होऊ शकत नाही. मार्केट पडलं त्याच्याबरोबर गुपचूप बसणे, याच्या पलीकडे फंड मॅनेजरकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. त्याला काही स्मॉल कॅप सोडून डेटला येता येत नव्हतं, रिट्सला जाता येत नव्हतं, कमोडिटीला सोन्यामध्ये सिल्वरमध्ये कुठंच जाता येत नव्हतं. असे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स पुढे होते म्युच्युअल फंडला. अजून इन्व्हेस्टमेंटचे रिस्ट्रिक्शन होते. 10% पेक्षा जास्त तुम्ही एखाद्या मध्ये जाऊ शकत नाही, स्टॉक मध्ये जाऊ शकत नाही, लिक्विडिटी पाहिजे, खूप सारे विषय होते. बरं, कळत असताना सुद्धा पोर्टफोलिओ झिरोवरती आणू शकत नव्हते इक्विटीचा. असे जे काय रिस्ट्रिक्शन होते ते सगळे रिस्ट्रिक्शन्स इकडं SIF मध्ये, स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड मध्ये काढून टाकलेत. ते कसे कसे काढलेत फंड वाईज ते सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. चालतंय? मी पण नवीन आहे, तुम्ही पण नवीन आहे. कशासाठी? SIF साठी. पण मला हे जे कन्सेप्ट आहेत ते पहिल्यापासून माहित आहेत, त्यामुळे एवढा मी काही नवीन नाही. चालतंय? म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये 1.5 लाख लोकांनी SIF ची एक्झाम दिली, त्यात माझ्या माहितीत 2600 लोक पास झाले. क्वाईट टफ फंड मॅनेजर लेवलची एक्झाम. फर्स्ट अटेम्प्ट तर सोडूनच द्या, मी ऐकलंय तुम्ही सांगतोय. चला, असो, फर्स्ट अटेम्प्टला मी पास झालेलो आहे. 121 पडले 150 पैकी
निगेटिव्ह मार्किंग होतं, 90ला पास होतं, ते पण मला इंग्रजी कमी येतं, नाहीतर मला आउट ऑफच पडायला पाहिजे होतं. माझी अपेक्षा ती होती. सो दिल थांब कर बैठिये दोस्तों, यांना तुम्हाला शेअर करायची गरज नाहीये, नाही शेअर केलं तरी पण चालतंय. मला हे स्क्रीनवरती बोर्ड पाहिजे. इकडे जायला लागेल. त्याचा पेन कुठे गेला? ठेवलाय का? स्क्रीन पाहिजे, स्क्रीन लिहायचं. हे आता याचबरोबर ह्यांनी काय केलं माहितीये का? डेरिव्हेटिव्ह अलाउड केलं एसआयएफ ला. डेरिव्हेटिव्ह म्हणजे माहितीये तुम्हाला काय? फ्युचर ऑप्शन्स. आता ऐकलंय का? जे आम्ही सांगतो की अजिबात करू नका, ते करायला अलाउड केलं कोणाला? एसआयएफ वाल्यांना. आता ज्यांना माहित नाही त्यांना काय थोडस समजवण्याचा प्रयत्न करतो. नाही समजलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, नाही समजलं तरी एवढं तर समजेल की ही लोक नक्की काय करणार आहेत. आणि हे सगळे जे करणार आहेत ते फक्त आणि फक्त डाऊनसाइड प्रोटेक्शन साठी करणार आहेत. हे सगळ्यात प्लस पॉइंट आहे. अल्फा जनरेट करण्यासाठी एकही फंड मॅनेजर काहीही करणार नाहीये. जर तसं काही करणार असता तर मी तुमच्या पुढे एसआयएफ घेऊन आलोच नसतो. कारण फंड मॅनेजर चुकला, अख्खे पैसे गायब करू शकतो. ठीक आहे, फक्त ही लोक हेजिंगसाठी वापरणार आहेत, डाऊन साईड प्रोटेक्ट करण्यासाठी वापरणार आहेत. आणि जे काही आहे ते लिखित आहे, जे काही म्हणजे ते तसंच करणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ते काय करणार नाहीयेत. म्हणून मी एकदम एक्साइटेड है अबाउट द एसआईएफ. अदरवाइज मैं भी सोच रहा था कि नहीं यार ये बहुत डेंजरस रिस्की काम कर दिया सेबी ने, बट वैसा कुछ नहीं है जैसे मैं सोचता था, जैसे लोग सोचते थे. हे येऊन साधारणपणे वर्ष होईल. मी त्याचा आत्ता अभ्यास सुरू केला आणि मला जसं ते कळलं की यस दिस इज द बेस्ट थिंग, देन आय कम अप विथ दिस. चल, एक आहे ना तुम्हाला कॅश मार्केट तर सगळ्यांना माहिती आहे. कॅश मार्केट आहे ना, कॅश मार्केट असते. समजा XYZ स्टॉक आहे. किती? XYZ स्टॉक आहे. आता तुम्ही काय करू शकता? त्याला विकत घेऊ शकता. काय करू शकता? 100 रुपये चालू आहे, विकत घेऊ शकता. ठीक आहे. दुसरं, कॅश मार्केटमध्ये विकत घेणं याला काय म्हणायचं? लॉंग करणं, बाय करणं. तुमच्याकडे नसताना पण तुम्ही कॅश मार्केटमध्ये याला विकू शकता का? माल नाहीये तुमच्याकडे, विकू शकता का? विकू शकता, पण दिवसाच्या अखेरपर्यंत तुम्हाला ते विकत घ्यायला लागेल. ठीक आहे, याला काय म्हणायचं? शॉर्ट सेलिंग. काय म्हणायचं? हे झालं लॉंग. आणि शॉर्ट म्हणजे काय? सेल करणे. तुमच्याकडे माल नाहीये पण विकायचं. काय अडचण याच्यामध्ये? फक्त दिवसात केलं तुम्हाला वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज खाली जाणार आहे, तुम्ही विकलं तर संध्याकाळी विकत घ्यायला लागेल. आता हे फ्युचर मध्ये केलं तर मग जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे, महिन्याचं, 2 महिन्यात, 3 महिने, तोपर्यंत ती पोझिशन तुम्ही शॉर्ट मध्ये ठेवू शकता, अडचण नाही. आता फ्युचर म्हणजे काय असं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला XYZ ठिकाणी फ्लॅट घ्यायचा आहे. ठीक आहे, आता फ्लॅट घ्यायचं, तुम्ही लगेच तुमच्याकडे काय कॅश नाही बुवा द्यायला, तर तुम्ही काय करता? एक टोकन अमाऊंट देता आणि एक कॉन्ट्रॅक्ट बनवता की या प्राइसला 6 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर मी काय करणार, एवढे पैसे देणार आणि ते काय करणार, तुमच्याकडनं फ्लॅट विकत घेणार. मी काय केलंय? टोकन अमाऊंट दिले आणि आपण एक कॉन्ट्रॅक्ट बनवलंय जे डिलिव्हरेबल कधी आहे? फ्युचर मध्ये. ठीक आहे, भविष्यात मी पैसे देणार आहे, तुम्ही मला माल देणार आहे. आत्ता लगेच आपलं काही डील होत नाही, फक्त टोकन देऊन होत आहे. पॉईंट समजलाय? याच्यामुळे काय झालं? विकणाऱ्याची विकण्याची प्राइस सिक्युअर झाली, घेणाऱ्याची घेण्याची प्राइस सिक्युअर झाली. डिलिव्हरीच्या वेळेला होऊ शकतं फ्लॅटची किंमत समजा 50 लाखाला तुमचं डील झालं होतं, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असू शकतं 6 महिने त्याची किंमत 60 लाख रुपये असेल किंवा 40 पण असेल, पण घेणारा आणि देणारा हाय त्या प्राइसला काय झालेला आहे? बांधील झालेला आहे. जे ऑन द स्पॉट सेटल होत नाही ते फ्युचर मध्ये सेटल होणार आहे. ठीक आहे, अशा कॉन्ट्रॅक्टला काय म्हणतात? फॉरवर्ड्स, OTC, ऑन द काउंटर. म्हणजे तुमची माझी डील झाली, याला काय म्हणायचं? OTC, ऑन द काउंटर. आपण दोघं समोरासमोर आहे आणि याला काय म्हणायचं? जी डील झाली त्याला फॉरवर्ड. आणि जे स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये असतं, जे स्टँडर्डाइज फॉर्मॅट असतं सगळ्यांसाठी समान असतं, जे एक्सचेंज वरती ट्रेड होतं, त्याला म्हणायचं फ्युचर. सो हा जो काही स्टॉक आहे 100 रुपयाचा, तुम्हाला आज घ्यायचा नाहीये, तुमच्याकडे 1 महिन्यानंतर पैसे येणार तेव्हा घ्यायचा आहे, पण तुम्हाला वाटते की हा वरती जाईल बुवा, सो मला बुक करून ठेवायचा आहे.
तर फ्युचर मध्ये तुम्ही एक सर्टन अमाऊंट देऊन त्याला काय करू शकता, बुक करून ठेवू शकता. मग आता 100ला स्पॉटला चाललंय तर फ्युचरला पण 100लाच असेल का हो? नाही. तर याचं स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये असं आहे, बाहेर तुमची माझी डील होईल, तुम्ही ऑन द स्पॉट घेत असाल, मी 50 लाखाचा फ्लॅट तुम्हाला 48ला देईल, पण तुम्ही 6 महिन्यांनी घ्या ना, तुम्ही 52 पण म्हणेल. उदाहरण कळलंय? इथं मात्र स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये जो काही इंटरेस्ट रेट आहे, जो काही इंटरेस्ट रेट आहे तेवढे पैसे जास्त असणार. कशाला? फ्युचरला. तर समजा 12% इंटरेस्ट रेट चालू असेल तर हे फ्युचर ट्रेड करेल 101 रुपयाला. स्पॉट आहे 100ला, फ्युचर आहे 101ला. तुम्हाला काय करावं लागेल? 1% जास्त द्यायला लागेल. महिन्याला 1%, 12%चं काढलं तरी महिन्याला 1%. तर फ्युचर मध्ये ट्रेड कितीला करते? 101ला, आणि स्पॉटला किती? 100ला. आता बघा, पहिली गोष्ट तो वापरणार आहे फ्युचर. समजा त्यांनी माल घेतला 700 रुपयाला, फंड मॅनेजरनी, प्राइस गेली 1000 रुपयाला, त्याला वाटलं हा ओव्हर व्हॅल्यूड झालाय आणि इथून प्राइस कमी होऊ शकते, काही सर्टन न्यूज येऊ शकते, ट्रम्प तात्या बदललाय, त्याचा इफेक्ट येऊ शकतो, काय पण त्याला वाटलं, तर 700ला घेतला होता, 1000ला ट्रेड करतोय. ठीक आहे, 700ला घेतला होता, 1000 रुपयाला ट्रेड करतोय. आता फंड मॅनेजरला पहिल्या काळात काहीच ऑप्शन नव्हतं की ते आता आहे 1000ला, तर खाली पडला तर पडू द्या, मी काय करू शकत नाही. पण या केसमध्ये फंड मॅनेजर आता हेज करू शकतो. हेज म्हणजे काय? तो 1010 रुपयाला, म्हणजे आता हे इंटरेस्ट आहे वरचा 12% असं पकडलंय मी समजण्यासाठी, 1010 रुपयाला विकून टाकू शकतो. समजा हा 700ला गेला खाली, तर याला काही नुकसान झालं का हो? इथं विकला होता, उलट इथं 300 रुपये प्लस झाला, इथं -300 रुपये झाले होते. नो प्रॉफिट नो लॉस. याला बस 700ला जरी पोझिशन गेली तरी नुकसान नाही झालं. यांनी फ्युचरनी काय केलंय? हेज केलंय. क्लिअर? नेकेड पोझिशन आहे. नेकेड पोझिशन म्हणजे काय? की त्याच्याकडे हा माल नसता, ठीक आहे, माल नसता तरी पण त्याला वाटते की हे खाली जाणार आहे म्हणून त्यांनी हा विकला असता. इट्स कॉल्ड नेकेड पोझिशन. उद्या त्याला वाटलंय खाली जाणार आहे पण नाही गेला, वरतीच गेला तर बोंबललं ना. कळलंय? हे तुमच्याकडे माल आहे आणि त्या मालाचा भाव मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही अपोजिट पोझिशन उभी करता, याला म्हणायचं हेजिंग. वरती जाणार असेल तरी पण काम करेल. विकू शकता तसं विकत घेऊ पण शकता ना, काय अडचण? विकू शकता तसं. हा, तुम्हाला वाटतं की हा स्टॉक वरती जाईल, पण माझा आता सगळं माल घेतलेला आहे, माझ्याकडे काही माल विकायचा मला, पण लगेच नाही विकायचा, काही दिवसांनी विकायचा आहे, मग तोपर्यंत मला वाटतं ही गाडी सुटेल, मी फ्युचर मध्ये काही मार्जिन देऊन बुक करू शकतो, काय अडचण नाही. घ्यायचंच आहे मला, कारण दोन्ही वेळी मी वापरू शकतो, अडचण नाहीये. पण आता जनरली आपण पाहताना मार्केट कसं पाहतो किंवा म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टिंग कसं पाहतो की तुमच्याकडे माल आहे, तुम्ही नेकेड स्पेक्युलेशन करत नाही असं पाहतो आपण. तुम्ही नेकेड पोझिशन घेतली म्हणजे स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे सट्टा. आर डुईंग सट्टा, माहित नाही काय होणार, काय पण होऊ शकतं. स्पेक्युलेटिव्ह पोझिशन फंड मॅनेजर घेणार नाहीये. म्हणजे ज्यांनी ज्यांनी फंड आणले तर सगळ्या फंड मॅनेजरशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे वी आर नॉट गोइंग टू डू स्पेक्युलेशन. त्यांना अलाउड आहे का? तर अलाउड आहे 25%. किती टक्के? 25% पर्यंत ते नेकेड पोझिशन घेऊ शकतात. पण त्यांचं स्पष्ट मत आहे वी आर नॉट हिअर टू जनरेट बिग अल्फा. आम्हाला काही फार मोठे जगाच्या बाहेरचे रिटर्न जनरेट करायचे नाहीत, कारण जर जनरेट झाले रिटर्न तर लोक वावा 4 दिवस करतील, पण आम्ही जर कॅपिटल घालवलं तर आयुष्यात न उठू शकतो. वी आर नॉट गोइंग टू टेक एनी काइंड ऑफ रिस्क. कळलं का? हमको कोई रिस्क लेना ही नहीं, हमको खाली डाउनसाइड प्रोटेक्ट करना है, इसके लिए हम इसका इस्तेमाल करेंगे, असं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हे फार अट्रॅक्टिव्ह वाटतं. पहिलं कळालं फ्युचर. फ्युचर बद्दल काही प्रश्न असेल तर विचारू शकता, अदरवाइज मी पुढे जातो. काही नाही. फ्युचरची प्राइस कशावरती ठरणार? अंडरलाईन वरती. स्पॉट प्राइस वरती फ्युचर प्राइस ठरणार. क्लिअर आहे? मग फ्युचर तुम्ही बाय करू शकता, सेल करू शकता, बोथ थिंग्स यू कॅन डू. हेजिंग साठी फ्युचर वापरू शकता. आता दुसरं काय येतं माहितीये का? तुम्हाला समजवण्यासाठी म्हणतोय. काय करतोय? समजवण्यासाठी म्हणतोय. मला माल चालू आहे 1000 रुपयाला. AB6YZ स्टॉक किती चालू आहे? 1000 रुपयाला चालू आहे. याचा इन्शुरन्स काढायचा. मला काय करायचंय? बोथ वेनी मी इन्शुरन्स काढू शकतो. समजा माझ्याकडे हा आहे 1000 रुपयाला आणि मी 700ला घेतला होता, 1000ला आता ट्रेड करतोय. मला भीती वाटते की मार्केट खाली जाऊ शकतंय, पण मला हा विकायचा नाहीये. मला याचे डिव्हिडंड्स पाहिजेत, मला याचं सगळं पाहिजे बुवा. मेरे को बेचना नहीं है, मेरे को सारे राइट्स तो चाहिए.
मला वाटते कंपनी पण चांगलं करेल, फक्त सेंटिमेंट खराब आहे, प्राइस खाली जाऊ शकते. या कंडिशन मध्ये मी याचा इन्शुरन्स घेऊ शकतो. ठीक आहे, त्याला म्हणतात पुट ऑप्शन. काय म्हणतात? पुट ऑप्शन. कळलं? म्हणजे काय, मी याला इन्शुरन्स काय असतो? प्रीमियम. इन्शुरन्सला काय असतं? प्रीमियम. मग जो पुट विकणार आहे तो एक्स प्रीमियम माझ्याकडनं घेईल आणि मला सिक्युरिटी देईल. कशाची? की राईट टू सेल. पुट बायर, मी जेव्हा पुट बाय करतो तेव्हा तू राईट टू सेल विकत घेतो. काय विकत घेतो? विकण्याचा अधिकार. सर्टन प्राइसला विकण्याचा अधिकार तो विकत घेतो. आणि जो पुट ऑप्शन विकतो तो राईट विकतो की बाबा मी तुला या प्राइसला तो माल विकेल. कळालंय का? मग हा जर स्टॉक समजा हा पुट ऑप्शन त्यांनी विकलं 20 रुपयाला विकत घेतला, प्रीमियम 20 रुपये दिला, हा स्टॉक 700 रुपयाला आला. कितीला? तर हा पुट सेलर याला 300 रुपये देऊन टाकेल. खाली गेलं तर भरून देणार होतं सगळं नुकसान. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलाइज झालात तर दवाखान्याचं बिल मिळणार, आणि हॉस्पिटलाइज नाही झालात तर भरलेला प्रीमियम बुडाला वर्षात. मग या ठिकाणी समजा तो 1000लाच राहिला किंवा 1200ला गेला, ते 20 रुपये गी बुडाले तुमचे, काही नाही बाकी. ते 20 रुपये गेले इकडं, मग 200 रुपये फायदा झाला, तर मायनस 20 रुपये करायचे, 180 रुपये प्रॉफिट मध्ये आहात, जे काहीच नव्हतं राहणार. गेलं तर प्रीमियम जाणार, खाली गेला तर जेवढा खाली जाईल तेवढ्याची सिक्युरिटी, वरती गेला तर प्रीमियम गेला, वर्ष पैसे तर बाई तुमच्याकडे आहेच की. मी काय विकत घेऊ शकतो? स्टॉकचे इन्शुरन्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? आता हा झाला खाली जाण्याचा इन्शुरन्स, वरती जाण्याचा पण इन्शुरन्स घेता येतो. ठीक आहे, आता वरती जाण्याचा इन्शुरन्स काय बोंब असेल? ते याला परत करायचं असेल तर कसं रे? अंडू. मला माल घ्यायचा आहे, 1000 रुपयाला मला फार अट्रॅक्टिव्ह वाटतंय, माझ्याकडे माल नाहीये, पण मला वाटतं हा 1200-1300 जाईल महिन्याच्या आत, माझ्याकडे महिन्यानंतर पैसे येणार घ्यायला. मग मी याचा 1000 रुपयाला राईट टू बाय विकत घेऊ शकतो. राईट टू बाय म्हणजे विकत घेण्याचा अधिकार. मग कोणती पण किंमत मी ठरवू शकतो, त्याला म्हणतात स्ट्राईक प्राइस. काय म्हणतात? स्ट्राईक प्राइस. ज्या प्राइसला मला वाटेल. मग मी समजा 1000 रुपये स्ट्राईक प्राइसलाच कॉल विकत घेतला. काय विकत घेतला? राईट टू बाय विकत घेतला. कळलं का? म्हणजे उद्याच्याला हा जर स्टॉक 1500ला गेला महिन्यात, उदाहरण आहे, तर हा माणूस मला 1000 रुपयांनी विकत देणार. वरती मग 500 रुपये हा भरून देईल, मला कॅश सेटलमेंट आहे, मग मार्केटमध्ये जाऊन 1500ला गेईल. पण हा जर खाली गेला 800ला, तर मला 1000ला घ्यायचाच होता, मी 800ला जाऊन घेईल. इथं माझं प्रीमियम समजा 30 रुपये दिला होता, बुडाला. वरती गेला तर वरती जेवढा जाईल तेवढा अनलिमिटेड माझा. म्हणजे प्राइस वरती किंवा खाली जाताना मी काय करू शकतो? इन्शॉर्ट करू शकतो, सिक्युअर करू शकतो ती प्राइस. ज्या प्राइसला मी ती सिक्युअर करतो त्याला म्हणतात स्ट्राईक प्राइस. आता 1000 रुपये मार्केट प्राइस. ठीक आहे, तर मी इन्शुरन्स कोणत्या कोणत्या प्राइसचा घेऊ शकतो? 950चा घेऊ शकतो, 900चा घेऊ शकतो, 850चा घेऊ शकतो, इकडे 1050चा घेऊ शकतो, 1100चा घेऊ शकतो. मला सांगा, तुम्हाला काही लिमिटेशन असतं का इन्शुरन्स किती रुपयाचा घ्यायचा? 50 लाखाचा घ्या, आम्हाला काय 50चा घ्या, 10चा घ्या, 25चा घ्या, म्हणजे इकडे पण काही नाही. पण हे काय, याला माझं स्पॉट प्राइस. काय म्हणायचं? ठीक आहे, ATM ऍट द मनी. काय म्हणायचं? ऍट द मनी. इकडे तुम्ही कॉलच्या, समजा एक कॉल आहेत, कॉल म्हणजे काय? वरती जाण्याचा इन्शुरन्स. पुट म्हणजे काय? खाली जाण्याचा इन्शुरन्स. ठीक आहे, मार्केट प्राइस किती झाली आहे हे. आता मी जर समजा म्हटलं 900चा कॉल विकत घ्यायचा, तर मी राईट टू बाय कितीचा विकत घेतो? 900चा अधिकार विकत घेतो. मला 900 समोरच्याने माल विकायचा आहे ऍट एनी कॉस्ट. आता किती चालू आहे? 1000 रुपये.
मग मला सांगा, ऑलरेडी मी 100 रुपये स्वस्त घ्यायला मागतोय त्याला, मागतोय का नाही, मार्केट प्राइस बेसिस. मग प्रीमियम जास्त घेईल तो माझ्याकडनं कमी घेईल, जास्त घेईल, कारण ऑलरेडी याच्यात 100 रुपये ऑलरेडी बेनिफिट. एक्सपायरला मला 900 तरी द्यायचा आहे, जर हा 1150 असेल तर 900 द्यायचा आहे, एवढे मला पैसे ऍडिशनल मिळणार. मग याला काय म्हणायचं, इंट्रेन्सिक व्हॅल्यू. असं म्हणा की इंटरेस्ट आहे त्याला, त्या व्हॅल्यू मध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यात, असं इंट्रेन्सिक व्हॅल्यू. कळलं कसलं व्हॅल्यू? तो याचा पण घेऊ शकतो, 1100 रुपयाचा पण कॉल विकत घेऊ शकतो. म्हणजे काय, किंवा महिन्यानंतर मी 1100ला विकत घेणार. आता स्वस्त मिळेल का महाग मिळेल? 1000 रुपयाला चालू आहे प्राइस. स्वस्त मिळेल का महाग मिळेल? स्वस्त मिळेल. का? कारण बाबा इथून अजून 100ची जर्नी करायची आहे महिन्यात, तोपर्यंत नाहीच पोहोचला तर प्रीमियम सगळा मिळणार आहे मला, जो विकणार आहे त्याला. आउट ऑफ द मनी म्हणतात त्याला. काय म्हणायचं? ओटीएम, आउट ऑफ द मनी. याला म्हणायचं आयटीएम, इन द मनी. समजलं नाही? डोक्याला त्रास करायचा नाही. याचा वापर कसा करणार आहेत हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून ते कसं डाऊन साईड प्रोटेक्ट करतात. मी जर म्हणलं नाही ते डाऊन साईड प्रोटेक्ट करणार, तुम्ही म्हणणार कसं. थोडासा अभ्यास करायचा. सेम थिंग, मी समजा राईट टू सेल विकत घेतला, पुट विकत घेतला 1100चा, पुट बाय केला. म्हणजे मी काय विकत घेतोय? राईट टू सेल. म्हणजे 1100ला विकण्याचा मी राईट विकत घेतो एक महिन्यानंतर. तर इकडे आता तर 1000च चाललाय आणि मी 1100चा घेतोय, म्हणजे मी जास्तच घेतोय, बरोबर ना? म्हणजे 100 रुपये ऑलरेडी मी कमवतोय. मग ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू याच्यामध्ये येणार, प्लस टाइम व्हॅल्यू प्लस व्हॉलॅटिलिटी व्हॅल्यू, असं याचं येणार प्रीमियम. एक 100 प्लस जे काय असेल टाइम व्हॅल्यू, म्हणजे किती दिवस राहिलेत, व्हॉलॅटिलिटी किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर प्रीमियम येणार तसं. याला म्हणायचं पुढच्या साईडला आयटीएम, इन द मनी. इकडच्या स्ट्राईक प्राइस ज्या आहेत त्या आयटीएम आहेत आणि इकडच्या आहेत त्या ओटीएम आहेत. याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू नाही आहे, आउट ऑफ द मनी. ठीक आहे. आता हे इथं काय करणार आहेत? कवर्ड कॉल आणि कवर्ड पुट कार्यक्रम करणार आहेत. XYZ स्टॉक आहे, एबीसी स्टॉक आहे. चला, 100 रुपये. आता माझ्याकडे माल आहे, ठीक आहे, आणि मला असं वाटतं की मार्केट एकदम शांत आहे. ठीक आहे, वरती जायला असं वाटत नाही, गेलं तरी एक रेंज बाउंड परिस्थितीमध्ये आहे. ठीक आहे, खाली तर काय जाणार नाही. मग मी काय करेल? 105 रुपयाचा कॉल सेल करेल, 3 रुपये प्रीमियम घेईल, उदाहरण आहे. आता हा ती काय चान्सेस आहेत व्हायचे? हा इथंच राहील, हा पहिला चान्स आहे. दुसरा चान्स हा खाली जाईल, हा वरती जाईल. प्रॉबिलिटी काय? 3च प्रॉबिलिटी ना. बरं, हा 95ला गेला, त्याची किंमत काय होणार? 0. 3 रुपये मिळाले, म्हणजे मार्केट खाली जाताना पण फायदा झाला. तो जागेवरच राहिला, 3 रुपये मिळाले. पण तो वरती गेला 105 रुपयाला. तर हा जो माल आहे याच्यामुळे 5 रुपये मिळाले. त्यांनी काय विकलं होतं? राईट टू बाय विकलं होतं, 105 चालू आहे, याचे 3 रुपये मिळाले. कारण हा 0 आला, 105 काय द्यायचं आपल्याला? कुठं काय द्यायचं? नुकसान कुठे काय आलं? बरोबर, म्हणजे 8 रुपये फायदा झाला. बरोबर ना? हा सेल केला होता आपण. पण हा जर 110 गेला तर कुठे जाईल? मग हे 5 रुपये तर इकडे मिळाले आपल्याला, इथून पुढचे पण 5 मिळाले तिकडे. कारण 100 110 गेला ना, 10 रुपये मिळाले, पण आपल्याला हे द्यायला लागतील कॉलवाल्याला. का? ते 105चा आपण त्याला राईट दिलं होतं. आता मार्केटला 110 रुपये चालू, 105ला आपण खरेदीचा त्याला राईट दिला होता, अजून 5 रुपये त्याला 110 रुपये घेईल तो मार्केटमध्ये जाऊन कॅश सेटलमेंट. म्हणजे आपला प्रॉफिट हा 8 रुपये फिक्स झाला. कळालं? काय पण करा, म्हणजे जिथं मार्केट जर जागेवर थांबलं असतं 1 रुपया पण मिळणार नव्हता, तिथे मी 3 रुपये कमवले. ठीक आहे, हे झालं वन पार्ट ऑफ द गेम. आणि याच्यात बरेच पार्ट आहेत. दुसरा पार्ट, मला भीती वाटते वरती गेलं चालतंय, कारण मी काय केलं, 100ला चालू होता,
105चा कॉल विकून टाकला, 3 रुपये प्रीमियम घेतला. पण झाला खाली पडला तर त्याला पण लिमिट नाही ना, माल तर माझ्याकडे आहे. खाली पडला तर काय, मग मी काय करेल, इकडे जाऊन 95 रुपयाचा पुट विकत घेईल. ₹2 प्रीमियम देऊन टाकेल, इकडे प्लस आहे 3 रुपये. म्हणजे हा किती खाली गेला तर हा पुटवाला माझं नुकसान कव्हर करून देईल. हा जागेवर राहिला, मला 1 रुपया मिळून जाईल. हा 105 पर्यंत गेला, हे 2 रुपये जातील, उंबलतील माझे, बरोबर. पण हे 3 रुपये आणि हे 5 रुपये, अशा 8 रुपये मिळणार होते ते 6 रुपये मिळतील, कारण ते 2 रुपये गेले. म्हणजे ऍट एनी कॉस्ट मी मला चारी बाजूनी सिक्युअर करू शकतो. हे कळालंय. याला म्हणायचं कवर्ड कॉल, कवर्ड पुट, असे बरीचशी नाव आहे त्याची. नावं काय आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. या पद्धतीने तो हेज करणार आणि मार्केट जागेवर जरी असलं तरी सुद्धा पैसे अर्न करणार. म्हणजे अंडरलाईन कुठेही मूव्ह नाही केली तरी सुद्धा पैसे कमवू शकतो. ठीक आहे. हे झालं. काय काय सांगितलं मी तुम्हाला, कॉल पुट सांगितलं, फ्युचर सांगितलं. आता याच्यामध्ये हेजिंग काय असतं ते सांगितलं. अंडरलाईन तुमच्याकडे आहे आणि तिची प्राइस वर व्हॉलॅटिलिटी बसणं वाचवण्यासाठी तुम्ही त्याला हेज करू शकता, म्हणजे तुम्ही सिक्युअर राहू शकता. दुसरं आता आर्बिट्राज. आर्बिट्राज म्हणजे सोपं, तुम्ही आहे ना इथं पुण्यात आहात आणि तुमचा मित्र, तुम्ही भाजीचा व्यवसाय करता. कसला व्यवसाय करता? भाजीचा व्यवसाय करता. तुमचा मित्र छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटमध्ये फिरतोय आणि तुम्ही पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये फिरताय. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये टमाट्याचा भाव चाललाय 40 रुपये आणि औरंगाबादच्या मार्केट यार्डमध्ये टमाट्याचा भाव चाललाय 20 रुपये. ठीक आहे. तुमचं बोलणं होतं यार तिकडे स्वस्त मिळतं, इकडे महाग मिळते. मग तुम्ही काय करता, 500 किलो माल इथं 40 रुपयांनी विकता, तिकडे तुमचा भाव 500 किलो माल मित्र 20 रुपयांनी घेऊन टाकतो. आता हे 40चे टमाटे 60ला गेले काय 20ला गेले काय, तुम्हाला फायदा किती? 20 रुपये. ऑन द स्पॉट बुक केला तुम्ही. कसं केला? त्याला म्हणायचं आर्बिट्राज. म्हणजे वन टाइम तुम्ही बाय सेलची पोझिशन घेता. समजा याच केसमध्ये स्पॉट चाललाय 1000 रुपये आणि फ्युचर चाललाय 1010 रुपये. तुम्ही काय केलं, इकडं सेल केलं आणि इकडे तेवढीच क्वांटिटी बाय केली. एक्सपायरीला दोन्ही पण काय होणार, समान होणार. तुम्हाला काही झालं तरी 10 रुपये प्रॉफिट आहे, 10 रुपीज. एका मार्केटमध्ये विकलं, एका मार्केटमध्ये विकत घेतलं, भाव कुठं पण गेला तरी आपला फायदा काही सिक्युअर झालेला आहे. त्याच वेळेला आपण तेवढा माल विकलाय, त्याच वेळेला घेतला. याला काय म्हणायचं? आर्बिट्राज. असे खूप सारे उद्योग डाऊन साइड प्रोटेक्ट करण्यासाठी फंड मॅनेजर SIF मध्ये करणार आहे. बरं, असं पहिलं केलं जात होतं का? होतं. आपल्याला माहित नव्हतं. याच्यामध्ये पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगचे पहिले म्युच्युअल फंड, PMS आणि AIF असे 3 प्रकार आहेत. PMS मध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, AIF म्हणजे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड. पण PMS ला लागतात 50 लाख रुपये तिकीट साईज आणि AIF ला लागतात 1 करोड रुपये तिकीट साईज. 1 करोडच्या वर असेल तरच AIF. आणि AIF मध्ये हे सगळं हे चालत होतं पहिल्यापासून. ठीक आहे. आता फक्त सेबीने काय केलंय, छोट्या तिकीट साईज मध्ये घेऊन आले 10 लाखाच्या. याच्यामध्ये एवढे काही स्ट्रॅटर्जीज आहेत. लाभ 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 प्रकार 7 आहेत, पण स्ट्रॅटर्जी प्रचंड आहेत. प्रत्येक फंड मॅनेजर एकाच ह्याच्यासाठी काही स्ट्रॅटर्जी वापरू शकतो. तर काय स्ट्रॅटर्जी वापरणार आहे, फंड मॅनेजरला अगोदर डिस्क्लोज करायला लागते. कोणता फंड काय डिलिव्हर करू शकतो याचा एक अंदाज, कोणता फंड किती रिस्क असू शकतो याचा पण एक अंदाज आपल्याला अगोदरच येतो. कळालंय का? सर तर PPT वरती जातो. PPT मी काय बनवलेल्या नाहीये. मी काय केलंय, ज्या एक्झिस्टिंग मार्केटमध्ये AIFच्या होत्या त्या गोळ्या केल्या, सगळ्यांचे मिक्सचर केलं आणि माझ्या सिक्वेन्स लावून टाकलं.
चालते का? आणि त्यावरनं मी समजावणार. आता मी तुम्हाला फक्त फंड मॅनेजर काय करणार याची एक आयडिया दिलेली आहे. हा, आतापर्यंत काही ऑनलाईन वाल्यांचा काही प्रश्न आहे का? थांबा, मला बघू द्या. तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेतो. असं नको व्हायला की प्राइस इज मोर इम्पॉर्टंट. थँक्यू दिनेशजी. सो काही प्रश्न नाहीये. थँक्यू व्हेरी मच. एआयएफ येते 7 प्रकारांमध्ये. किती प्रकारांमध्ये येते? 7 प्रकार. कितना प्रकार? 7 प्रकार. मेन प्रकार. आतमध्ये काय स्ट्रॅटर्जी हेन ते मग तर मजाच मजा. ठीक आहे, समजायला जरा टफ आहे, पण आपल्याला एवढंच समजून घ्यायचं डाऊन साईड कशी प्रोटेक्ट होत आणि अपसाईड कशी देणार आहे, परफॉर्मन्स कसं करणार आहे म्युच्युअल फंडच्या तुलनेत, त्याच्यातून याच्यात काय फरक आहे, आपल्यासाठी कोणतं चांगलं आहे, किती कालखंडासाठी कोणतं चांगलं आहे, एवढंच आपल्याला समजून घ्यायचंय. बाकी काय याच्यामध्ये करायचं नाहीये. हा, हे आता ह्याचं हे करायचं असेल तर कसं करायचं? एक्झिट काढून टाक. सेव्ह व्यू काय नाही करायचं. तर हे 3 सेगमेंट मध्ये काम दिसणार आहे तुम्हाला. पहिलं सेगमेंट आहे इक्विटी सेगमेंट, इक्विटी ओरिएंटेड एसआयएफ. दुसरं सेगमेंट आहे डेट ओरिएंटेड एसआयएफ आणि तिसरे सेगमेंट आहे हायब्रिड. खरं सांगू का, हे म्युच्युअल फंड आहेत. काय आहेत? फक्त त्याला जोड दिली आहे डेरिव्हेटिव्हची डाऊन साइड प्रोटेक्शन करण्यासाठी. ठीक आहे, असं समजा की हे 3 प्रकारचे म्युच्युअल फंड अलाउड आहेत. याच्यामध्ये पहिला येतोय लार्ज कॅप, दुसरा येतोय लार्ज अँड मिड कॅप आणि तिसरा येतोय सेक्टर फंड. पहिल्या याला म्हणायचं इक्विटी लॉंग शॉर्ट फंड, दुसऱ्याला म्हणायचं मिड कॅप फंड लार्ज आहे तर त्याला एक्स टॉप 100 म्हणजे टॉपचे 100 स्टॉक सोडून इन्व्हेस्टमेंट करणार, म्हणजे मिड अँड स्मॉलला इन्व्हेस्टमेंट करणार. आणि तिसरं येतंय सेक्टर फंड. ठीक आहे, हे झालं कशाचं? इक्विटीज. डेट मध्ये आपल्याकडं बरेचसे प्रकार होते. लिक्विड होतं, अमकं होतं, ढमकं होतं, शॉर्ट टर्म क्रेडिट रिस्क आणि अमकन ढमकन बरंच काय. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, डेट लॉंग शॉर्ट आणि सेक्टर डेट लॉंग शॉर्ट. आता डेट लॉंग शॉर्ट म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, डेट म्हणजे बॉन्ड डिबेंचर. बॉन्ड डिबेंचरच्या किमती कमी जास्त होतात का? तर होतात. याचं कारण काय? इंटरेस्ट रेट वरती गेले बॉन्ड डिबेंचरची किंमत खाली जाते, इंटरेस्ट रेट खाली गेले बॉन्ड डिबेंचरची किंमत वरती जाते. हे काय रोज घडणार आहे का? नाही घडणार आहे. मग हे इव्हेंट घडणार त्यावेळेला फंड मॅनेजर काहीतरी करणार आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे नाही झालं तर मी माहिती ट्रान्झॅक्शन कॉस्ट वगैरे वाढणार, बाकी काय होणार नाही. तर मला असं वाटतं की हे जे सेगमेंट आहे सेफ्टीसाठी वापरलं जातं, याला जास्त समजून घ्यायची गरज आहे आणि करायची गरज नाही. का? तर आपण वेल्थ क्रिएट करायला अग्रेसिव्ह माणसं आहेत, अग्रेसिव्ह जाणार आहे आणि डिफेन्सिव्ह करायचं तर इकडे आपल्याकडे स्कोप बरंच आहे. ठीक आहे, तर हा सेगमेंट मला मी तरी अवॉइड केलेला आहे. फंड मॅनेजरने पण अजून त्याच्यावरती कोणी काय डोकं लावलेलं नाहीये. हा सेगमेंट प्रचंड अट्रॅक्टिव्ह आहे. मला जर आवडलंय का याच्यामधलं तर हे लय आवडलंय. याच्यामध्ये हायब्रिड लॉंग शॉर्ट आहे आणि असेट अलोकेटर लॉंग शॉर्ट आहे. आता ही सगळी जी काही भानगड आहे याचे 7 प्रकार आहेत. आता या 7 प्रकारांचा विचार केला तर याच्यात काय काय आहे बुवा, कसं कसं काय करणार आहेत, तर ही स्लाइड तुम्हाला त्याच्यावरती चांगला प्रकाश टाकेल. पहिलं तर इक्विटी लॉंग शॉर्ट. याच्यामध्ये मिनिमम इक्विटी 80% घ्यायला लागणार आहे. कोणाला? फंड मॅनेजरला. मेजरली हा लार्ज कॅप फंड घेणार आहे, लार्ज कॅप कंपन्या घेणार आहे. 25% शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. 80% इक्विटी घेतलं त्याच्याकडे राहतातच 20%. ठीक आहे, हे लार्ज कॅप मध्ये घेईल आणि याला 100% हेज करता येणार आहे त्याला, त्यामुळे काय अडचणीचा विषय राहत नाही. हा नेकेड पोझिशन 25% घेऊ शकतो, घेणार नाहीयेत. ठीक आहे, या सेगमेंटमध्ये अजून एसआयएफ आलेलं नाहीये. या सेगमेंटमध्ये 1-2-3 एसआयएफ आलेले आहेत. हा सेगमेंट काय म्हणतोय की X100 म्हणजे टॉपच्या 100 कंपन्या सोडून, मला फोटो काढायचे तेव्हा सांगा म्हणजे मी बाजूला सरकी. ठीक, ऑनलाईन वाले फोटो काढला तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. टॉपच्या 100 कंपन्या सोडून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मिनिमम 65% म्हणजे तुम्हाला लार्ज
मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये 65% पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची, राहिलेले 35% तुम्ही लार्ज कॅपला टाकू शकता, हेजला टाकू शकता, कुठे पण टाकू शकता, काय अडचण नाहीये. बर, या दोन्ही सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंड मॅनेजरला माहित झालं मार्केट पडणार आहे किंवा महाग झालं मार्केट, त्याला काय स्कोप होता का हो निघायला? काय नव्हता. हा इक्विटी -25% टू 125% पर्यंत निघू शकतो. जर याला वाटलं मायनस कसं करणार, किंवा माझं इक्विटी पोझिशनच नाहीये बट मी शॉर्ट करू शकतो, मला वाटतं लय खाली जाणार आहे 25% पर्यंत, म्हणजे नाही मी तो माल ते घेतलेलाच नाहीये, जो नाहीये तो पण 25% विकला, म्हणजे -25% पर्यंत जाऊ शकतो, आणि वरती पॉझिटिव्ह पण 125 पर्यंत जाऊ शकतो. जेव्हा हे मी ऐकलं तेव्हा मी म्हणलं हे साहेब मूर्खपणा आहे, नालायकपणा आहे. कारण का नसलेला माल विकणं आणि ते आशावादी निराशावाद, फंड मॅनेजर असू दे त्याचा बाप असू दे, आपला कोणावरती विश्वास नाही या बाबतीत. नसलेला माल तुम्ही म्हणून विकला आणि तुम्ही म्हणताय खाली जाईल, ट्रम्प त्या टेरिफ लावणार, त्यांनी उद्या जर डोकं फिरलं नाही म्हणला तर गेला मालवरती, बोंबललं ना. इसमें मैं भरोसा नहीं करता. पण फंड मॅनेजरनी सांगितलं बावड्या असलं काय बी आम्ही करणार नाही, आम्ही जास्तीत जास्त काय करणार 0% इक्विटी करणार, और मॅक्सिमम इक्विटी आम्ही जे काही कॅटेगरी आहे त्या अकॉर्डिंग आम्ही करणार, म्हणजे 100% बघा, आम्ही याच्या पुढे मागे जाणार नाही, डोक्याला तारास करणार नाही, तुझ्या पण नाही आमच्या पण नाही. बर, -25% जाऊन किंवा +25% ऍडिशनल जाऊन आम्ही लय पैसे बनवू एखाद्या वेळेला, आणि एखाद्या वेळेला गेल्यावर लय मारतील म्हणले फंड मॅनेजर, मारतील आमचं काय स्पॉन्सर पण मारेल, म्हणजे साध्या सोप्या भाषेत त्यांनी काय सांगितलं, असलं कुठलंही स्पेक्युलेटिव्ह पोझिशन वी आर नॉट गोइंग टू टेक ऍट एनी कॉस्ट. दॅट वॉज द. म्हटलं ठीक आहे, मग काय अडचण नाही. मग मला जेव्हा कळतंय, फंड मॅनेजरला कळतंय, सगळ्या दुनियेला कळतंय की यार आता मार्केट प्रचंड महाग आहे, हे सांगतात तोंडानी, त्यावेळेस 0 पर्यंत येऊन जाण्याची कॅपॅसिटी म्हणजे लय भारी झाला विषय. 0 म्हणजे 0 ठेवता येणार का? नाही, आर्बिट्राज करता येईल. काय करता येईल? आर्बिट्राज करता येईल. म्हणजे तुम्हाला वाटेल 0 म्हणजे 0 पोझिशन, तसं नाही, आर्बिट्राज करणार. त्यांना त्यांचं मेंटेन करायला लागणार इक्विटी, पण सगळे आर्बिट्राज मध्ये ठेवू शकतात. हे झालं क्लिअर तुम्हाला? याच्यात काय प्रश्न? सेक्टरला ते 4 सेक्टर मध्ये मिळून त्यांना 80% लावायचे. भाई सेक्टर कॉल गलत निकल गया ना, एक भी सारा पैसा लेके जाएगा, आणि 4ही बरोबर आले तर लय धुमाकूळ रिटर्न देईल. पण मला धुमाकूळ पण नकोय आणि कॉलचं टेन्शन पण नकोय. सो मी थोडस याच्या बाबतीत काय आहे, मिड आयसीया. हे क्लिअर आहे तुम्हाला? आता याच्यात रिटर्न कसे बनतील हा पण मजेचा पाठ आहे. याच्यात रिटर्न वरती बोलूयात थोडस. क्लेम 10 रुपयांनी येणे सुरू होईल, बरोबर. तुम्ही म्युच्युअल फंड घेतला, वरती जाईल 40 रुपये. हा 100% अपसाइड कव्हर करेल का? तर माझं मत आहे नाही करणार, 80% करेल. म्युच्युअल फंड स्कीम किती वेळ कव्हर जाईल? 100%. तर हा किती रुपये जाईल? 80 रुपये, 80%. टेंटेटिव्हली हा पण 10 रुपयांनी सुरू झाला, तर याच अप ट्रेंड मध्ये हा जाईल 35 रुपये, 34 रुपये, म्हणजे अप ट्रेंडला हा तुमच्या म्युच्युअल फंडला बीट करणार नाही. आता इथून हा खाली आला, एक्झाम्पल हा 20 रुपयाला, उदाहरण. आता अपसाइड ह्यांनी 100% कॅश नाही केली, पण डाऊन साइड हा 20% तरी खाली येणारच, म्हणजे 30 रुपये येईल. काही जरी असलं तरी मी असं म्हणतो. हे कळलं का? म्हणजे जेव्हा हा 20 रुपये, जेव्हा तुम्ही पॅनिक परिस्थितीमध्ये आहात, आता जे चालू आहे लोकांचं, बिचारी लोक, इकडे थोडं कमी पॅनिक असणार, आणि हा इथून वरती जाईल 60 रुपये, ठीक आहे. तेव्हा हा याचे 40 रुपयाचे, म्हणजे हे 35 रुपये हे करेल, ऍड करेल, म्हणजे हा 65 रुपये असेल.
इकॉनॉमीच्या दुसऱ्या सायकलला. बरं, जेव्हा हा इथं असेल ना, तिथं शांत बसणार आहे का नाही बसणार आहे? ते तो काय करणार आहे? कवर्ड कॉल. साईडवेज असेल मार्केट तेव्हा तो कवर्ड कॉल मधनं सारखं आपलं थोडंफार रिव्हेन्यू जनरेट करत राहणार आहे. जिथे याला काहीच नाही हो, बिचारा पडलाय म्हणजे पडलाय. जेव्हा साईडवेज मार्केट आहे तेव्हाच हा कमवायला सुरुवात करेल, आणि जेव्हा मार्केट निघेल तेव्हा तर हा 80% तरी कॅच करेल. सो एक 2-3 सायकल गेल्यानंतर हा म्युच्युअल फंडला, तेजी मंदीच्या सायकल 2-3 गेल्यानंतर हा म्युच्युअल फंडला बीट करेल, जो माझा व्ह्यू आहे. तर पहिल्यांदाच तुम्ही आलात आणि मार्केट सुटलं तर म्युच्युअल फंड जास्त रिटर्न देणार, SIF कमी रिटर्न देणार. मी इक्विटीची गोष्ट करतोय डायरेक्टली. मग त्याच्यानंतर परत एकदा हा 30 रुपयाला आला, हा इथं 60 रुपयाला येईल किंवा 58 रुपयाला येईल. मग परत हा इथून 90 रुपये गेला, मग हा इथून 60 वरनं 35 ऍड करून येईल, म्हणजे किती होईल? 95. असंच आहे ना? कारण हा 40 वाढला ना, किती 50 वाढला का? 60 वाढलं. 60 म्हणलं 80% किती होतं? 48. म्हणजे इथं 48 घ्यायला लागेल, 50 पकडा. मग हा 110 येईल तोपर्यंत. कळालंय? म्हणजे 2-4-2-3 सायकल नंतर हा परफॉर्म करायला लागेल असं समजा. डाऊन साईड रिस्ट्रिक्टेड ठेवल, आणि तुम्हाला जे 3-3 वर्ष पैसे म्युच्युअल फंडला मायनस बघायला लागतात, इकडे 6 महिने वर्षभर बघायला लागतील. पण त्या सेगमेंटमध्ये, त्या 2 सेगमेंटमध्ये, कारण तो साईडवेज मध्ये पण पैसे कमवेल आणि बरेच त्याच्याकडे टूल्स आहेत, त्याच्या माध्यमातून तो डाऊन साईड कव्हर करेल आणि पैसे कमवेल. तर हे किती 6 महिने वर्षभर पैसे मायनस बघायला लागेल, 3-3 वर्ष 4-4 वर्ष पैसे मायनस बघायची गरज पडणार नाही, आणि जास्त मायनस बघायची तर अजिबात गरज पडणार नाही. सो हे सगळं असल्यामुळे. आता हे झालं इक्विटी. इक्विटी बद्दल काय प्रश्न नाही. त्याच्यानंतर येते लॉंग टर्म डेट लॉंग शॉर्ट आणि सेक्टर डेट लॉंग शॉर्ट. मला हे दोन्ही पण नको वाटतंय. काही नाही, डेट म्हणजे डेट असते, बाकी काही नसते, आणि मला रिस्कच नाही घ्यायची तर मी इकडे जाणारच नाही. बाकी हा प्रकार फार सुंदर आहे. तेव्हा असा ना, ऍक्टिव्ह असेट अलोकेटर लॉंग शॉर्ट फंड, डायनामिक इन्व्हेस्टमेंट अक्रॉस असेट क्लासेस, मॅक्सिमम आणि हेज शॉर्ट पोझिशन 25%. अर्थ काय याचा? अक्रॉस असेट क्लासेस. साहेब, हा जो आणलाय फंड एवढा काही खतरनाक आणलाय की हे काय करणार माहितीये का? आता मी स्मॉल कॅप स्कीम चालवतो, मल्टी कॅप स्कीम चालवतो, फ्लॅक्सी कॅप चालवतो. मार्केट महाग झालं मला माहिती आहे, पण मला जेवढा कॅटेरिया इक्विटीचा मेंटेन करत तेवढं करायलाच लागतो ना. मला मुवमेंट कुठं काही करताच येत नाही. मला भले दिसतंय रिअल इस्टेट वाढायला लागले, मला भले दिसतंय सोनं वाढायला लागले, मला भले दिसतंय चांदी वाढायला लागली, मला वाटतं डेट मध्ये जाऊन बसावं, चांगले पैसे मिळतील, पण आय डोंट हॅव ऑप्शन. मला गुपचूप तिथून बसायला लागलं. साहेब, ऍसेट अलोकेटर मध्ये काय केलं माहितीये का? फंड मॅनेजरला वाटलं ना की सगळं विकून सिल्वरला जायचं, तिकडे जाऊ शकते. त्याला वाटलं सगळं विकून स्मॉल कॅपला जाऊन बसायचंय, तिकडे जाऊन बसू शकते. त्याला काय वाटेल ते करू शकते अक्रॉस असेट क्लास. त्याला वाटलं रिअल इस्टेट मध्ये जायचं, रिअल इस्टेट मध्ये जाऊ शकते. कळलं काय बडबड करतोय मी? मला वाटतं हे प्रकार लईच धुमाकूळ घालणार. लॉस झाला सर, आता अख्खं फंड हाऊस आहे, रिसर्च टीम आहे, सगळी लोकांचं मत असेल तेव्हा ते होणार ना. आणि मी जरी 100% म्हणत असतो, ते थोडी जाणार आहेत. त्यांना थोडी तुम्हाला आउट परफॉर्म करून द्यायचं आहे, त्यांना त्यांचं फक्त बेटर करायचं आहे. ते काही करतील, फक्त मला सांगायचंय काय की फ्लेवर. आता तुम्हाला इक्विटीला फ्लेवर कुठे आहे? सिल्वर आणि गोल्डचा. आता सिल्वर आणि गोल्ड गेलं वरती, कुठं फ्लेवर आहे? ते फ्लेवर देतील ना तुम्हाला. त्याला अलाउड आहे बुवा अक्रॉस ऍसेट क्लास पैसे लावून झिरो करणं, मग बेटर करेल ना. बरं, ह्याला हेज पण करता येणार आहे. मग हा प्रकार मला छान वाटलाय. अजून तसा फंड नाहीये याच्यात, मात्र छप्पड फाड फंड आलेत सगळ्यांनी. मला वाटतं याच्यात चांगलं आहे, अप्रतिम आहे. काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे हायब्रिड लॉंग शॉर्ट आहे,
मिनिमम इक्विटी 25%, मॅक्सिमम मिनिमम डेट 25%, आणि मग मिनिमम ते काय अनहेज पोझिशन 25%, नेकेड म्हणून 25% डेटला टाकायचे, 25% इक्विटी टाकायचं, बाकी 50% वरती फंड मॅनेजर कॅन टेक कॉल. डेट घ्यायचंय, इक्विटी घ्यायचंय, हेज करायचंय, आर्बिट्राज करायचंय, काय जे करायचंय ते करू शकतो. याच्यामध्ये ना लय क्लास फंड आलेत काय काय. एक फंड असा आला याच्यामध्ये की 65% to 70% आर्बिट्राज. $25 डेट, बाकी 5-10% काय हेज बीच करेल. साहेब याच्यामध्ये ऑन दी स्पॉट जे काही इंटरेस्ट तेवढं कमवतो, म्हणजे 6% कुठंच गेलेलं नाही, आणि याचे 3% कुठे गेलेले नाहीत. 9% आणि इक्विटी टॅक्सेशन. आणि काय, ओ माय गॉड, मी ऐकल्यानंतर कसलं खुश झालं. मला माहित आहे काय झालंय हे इक्विटी टॅक्सेशन. हे काय बडबड करतोय मी, समजून घ्या. वरदान ठरवणार आहे हा फंड. कोणाला? एफडी वाल्यांना, जे घर घेऊन भाड्याने देतात त्यांच्यासाठी. कसं बघा, एफडीला किती टक्के? 7%. मी पकडतोय नाहीये पण पकडतोय. हा, तुमचं रेग्युलर टॅक्सेशन माझ्यासारख्या माणसाला 30-34% लागते. 30% जरी पकडलं तर टॅक्स भरायचा आहे 2.1%, हातात पडले 4.9%. ठीक आहे. जर मी महागाई 6% कन्सिडर केली तर 4.9 जर मी मायनस केले तर रिअल रेट ऑफ रिटर्न 1.10% मायनस आहे. तुमचे पैसे एफडीला वाढतच नाहीयेत मरायला, उलट डिव्हॅल्युएट होतात. त्याची क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर काय होत्या? बोंबलत्या. म्हणजे हे काही फायद्याच नाही हो. हा जर माणूस कुठे आला आर्बिट्राज कम हायब्रिडला 25% डेटला लावतोय आणि इकडे हे लावतोय 9%, आणि इक्विटी टॅक्सेशन म्हणजे इक्विटी टॅक्सेशन माहिती तुम्हाला? समजा यांनी 9% डिलिव्हर केली, 10 लाखाची तिकीट साईज, 90,000ला टॅक्सच नाहीये. और इक्विटी टॅक्सेशन यांनी जर करोड रुपये लावले तर लागू शकतं. 1.25 लाख रुपये टॅक्स फ्री आहेत. त्याच्यानंतर 12.5% फ्लॅट आहे. जी तुम्हाला 30% 35% लागते तिथं 12.5% लागणार आहे. साहेब सगळं जाऊन माझ्या हातात 8% राहतात. रिअल रेट ऑफ रिटर्न मी जर 6% महागाई मायनस केली तर 2% पडणार आहे साहेब. तेव्हा 2%नी पैसे वाढणार आहेत, जिथं 1%ने मायनस होत होते. मी 3 ते 4%, 3.5%, 4% अल्फा जनरेट करतोय. बरं, फंड मॅनेजर म्हणतो 3 महिने 6 महिन्याचे सुद्धा पैसे चालतील इकडे. आर्बिट्राजच करतो म्हणजे मी. क्या करणे का? आर्बिट्राजला रिस्क कुठे? लोएस्ट रिस्क. रिस्क म्हणायलाच लागते, इन्व्हेस्टमेंट इज द रिस्क, बट लोएस्ट रिस्क ना. काय चुकेल की बाबा जो स्प्रेड आहे तो कमी होईल. मग मी असं म्हणतो ना, आपण त्या वेळी घेऊ की 4% ते 6% आपल्याला आर्बिट्राजला मिळतील. चुकला तर हेच होईल ना, बाकी काय होणार आहे? 7% पण होईल इकडे अप्पर साईडला, पण स्प्रेड वरती, व्हॉलटिलिटी वरती डिपेंड राहते. तर 4 ते 6 शुअर आहे. डेटचे 3% शुअर आहेत, 25% डेटला लावलेत. मी या दोघांचीच बेरीज करतो ना. 7% to 9% कुठे गेलेले नाहीत. आता सध्या फंड मॅनेजरने 11% काढलेत आतापर्यंत, 11.5%. आता सध्या त्या फंड मॅनेजरने किती डिलिव्हर केलेत? 11.5%. हे कळलं का तुम्हाला? 60% मिळाले तरी टॅक्सेशन नाही, तर काय बोंबलेलं अडचण काय?
अजून वाढलं तिथेच वाढू द्यात की, आपण बेअर मिनिमम तुम्ही जे म्हणताय ना, बेअर मिनिमम स्प्रेड चुकणार काय याच्यामध्ये, रिस्क काय की बाबा आर्बिट्राज मला वाटत या मार्केटमध्ये एवढं जाईल तेवढं न जाता कमी जास्त झालं, मॅक्सिमम सेकंडच्या फरकाने मला वाटत ₹1 मिळेल तिथं 50 पैसे मिळाले, असं होऊ शकते. पण तिथं 50 पैसे वाढून पण मिळतील, हा पण होऊ शकतं. ऑन द स्पॉट प्रॉफिट आर्बिट्राज म्हणजे लो रिस्क म्हटलं जातं, लो रिस्क म्हणूयात, लो. क्लिअर आहे. आता तुम्ही काय करता, घर घेता ना, 1 करोड रुपयाचं घर घेता, काय भाडं मिळतं, सगळं खर्च जाऊन टॅक्स बिक्स सगळं भरून मेंटेनन्स भरून 25,000 रुपये महिना गुणिले 12 महिने इक्वल टू 3 लाख रुपये वर्षाला. करोडची प्रॉपर्टी इकडे टाकले, मी म्हणतो तुमचं सोडा माझं सोडा, 8 लाख रुपये मिळाले, 8% मायनस तुम्ही 3 लाख रुपये तुमचे वर्षाला काढून घेतले तरी 5 लाख रुपये कंपाऊंडिंगला जातात. तुमच्या घराची किंमत जेवढी वाढणार नाही त्याच्या कैक पट जास्त वाढणार. भाडेकरू शोधायची गरज नाही, भाडेकरूची भांडणं शोधायची गरज नाही, डोक्याला ताप करायची गरज नाही, काय गरज नाही. हा हा डोक्याला त्रासच नाही काय. प्लस पैसे पाहिजे तेव्हा काढता येतील, कमी काढता येतील, जास्त काढता येईल. 1 कोटी मधले 5 लाख लागतात, 5 लाख काढा, 10 लाख लागतात, 10 लाख काढा, परत टाका विषय वाटला टाका. घराचं तसं करता येईल का, मला 5 लाखाची गरज आहे, घरात 5 लाख रुपये काढले. मग असे प्रोडक्ट आले त्याच्यात. हे पण आता फुंकून ताकपीत आहेत. कोण, हे जे फंड मॅनेजर बसले ते पण म्हणतात आम्हाला काही स्पेक्युलेशन जमत नाही, स्पष्ट भाषेत बोलतात नाही जमणार आम्हाला, आणि आम्ही करणार पण नाही, आम्ही हेच करू, आम्हाला मार्केट महाग वाटतंय. कसं कसं करणार, कुठं कुठं करणार, त्यांनी सगळे प्रत्येक फंड मॅनेजरनी त्याच्या स्कीमचं प्रिंट करून दिलंय हातात. मी काही स्कीमचं घेऊन आलोय तुम्हाला दाखवण्यासाठी. तुमची काय मानसिकता आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. हे क्लिअर झालं तुम्हाला, हे दोन्ही पण क्लिअर झाले. जाऊयात पुढे. आता हे साहेब काय म्हटलं तर म्युच्युअल फंड पीएमएस आणि एआयएफ मधलं दुवा आहे. इकडे 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट चालते, इथं 10 लाख रुपये, इथं 50 लाख रुपये, इथं 1 करोड रुपये. हे केलेलं आहे 50 लाख यांना भाव, आणि इकडे खाली लिहिले काय 1 करोड आहे ना भाव, इकडे 10 लाख यांना भाव, आणि इकडे 100 रुपये पण चालतील. बघा सामान्य लोक म्युच्युअल फंड करतायत पण त्यांना डाऊन साईड प्रोटेक्टेड काहीच नव्हतं. सेबीनी हे काय केलं की बाबा इनोव्हेशन केलं की आपण या पद्धतीने जाऊयात. सामान्य माणूस जो जरासा पुढे आहे पण पीएमएस नाही करू शकत, 50 लाख रुपये नाही देऊ शकत, एआयएफ नाही करू शकत, अशा लोकांसाठी बेटर आणलंय. पण मजेचा पार्ट असा आहे हे पीएमएस वाले आणि एआयएफ वाल्याचं टॅक्सेशन आहे ना क्लायंटच्या डोक्यावरती आहे. समजा आज माझ्याकडे पीएमएस आहे, ठीक आहे, पीएमएस मला असं वाटतं की मार्केट महाग आहे आणि मला आता काय केलं पाहिजे, एक्झिट केलं पाहिजे किंवा प्रॉफिट बुक केलं पाहिजे आणि मी पैसे घेऊन डेटला बसलं पाहिजे. मी सगळा माल विकला, मग मला जो काही तिथं कॅपिटल गेन झाला, शॉर्ट टर्म असेल लॉंग टर्म असेल, तर मला टॅक्स जाऊन भरायचा आहे. पैसे गुंतवायला तसे कमी सापडले, एक्झिट करण्यापेक्षा म्हणतो जाऊ दे मरू दे, कुठं शॉर्ट टर्म 20% टॅक्स भरतो, त्यापेक्षा मार्केट 20% पडू दे आणि मी गुपचूप बसतो. लिटरली इट्स ट्रूथ. शॉर्ट टर्म गेन टॅक्स 20% भरल्यानंतर मी म्हणतो त्यापेक्षा मार्केट 20% खाली आलं तर मला जास्त परवडते. किती खाली आलं मला माहित नाही ना मार्केट, मग मी काय त्या फंडात पडत नाही. पण हे आहे ना म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंड ट्रस्ट ऍक्ट मध्ये येतं आणि ट्रस्टला टॅक्स लागत नाही. म्हणजे यांनी सगळं विकलं माल आणि दुसऱ्या ऍसेट क्लासमध्ये गेला, त्याचे 100% पैसे दुसऱ्या ऍसेट क्लासमध्ये मूव्ह होतात आणि जेव्हा मला काढायचंय तेव्हाच मला लॉंग टर्म और शॉर्ट टर्म टॅक्स, म्हणजे क्लायंट जेव्हा हातात पैसे घेणार तेव्हाच आहे. इथं मात्र हातात न घेता पण टॅक्स भरायचा. सो यांच्यासाठी पण हे अट्रॅक्टिव्ह प्रॉडक्ट झाले. समजते का मी काय बरोबर करतोय. आता मी स्वतःच इक्विटी मार्केट करतो, मी पण विचार करायला लागलोय की साला मी इंडिव्हिज्युअल करणार. समजा मला कळतंय मार्केट महाग झालं म्हणजे 10-20% करेक्शन येऊ शकते, फार मोठं करेक्शनचं तर विचार करत नाही. मग 20% माल विकून मी टॅक्स भरण्यापेक्षा मी म्हणतो मुळात तिकडेच राहू दे स्टॉकमध्ये पैसे. जनरली मी असा विचार करतो.
पण आता मला पण अट्रॅक्टिव्ह वाटायला काय डोक्याला ताप करायचं. मी पण म्हणतो माझे पैसे मी काय करू, स्टॉक मधून मूव्ह करून इकडे टाकू शकतो, काय अडचण आहे. चला ह्याला करायचं करू दे ना, काय करायचं ते. मी जीवाला त्रास काय माझ्या. टॅक्शन जेव्हा मला काढायचं तेव्हाच, आणि ते टॅक्स वाचवायचे बरेचसे प्रकार आहेत माझ्याकडे, किंवा आपण वापरू शकतोय. कळलं काय बडबड करतोय. सो हे अट्रॅक्टिव्ह झालंय, एवढंच मला सांगायचंय. का तर म्युच्युअल फंड टॅक्सेशन. हा काय डिफरन्शिएट आहे याच्यामध्ये. रेग्युलेशन सेबी आहे, इकडे पण सेबी आहे, इकडे पण सेबी आहे, ते ऍक्ट वेगवेगळे आहेत. राहिला प्रश्न, हे जे प्रोडक्ट म्युच्युअल फंड बनवलं होतं ते रिटेल आणि HNI साठी बनवलं होतं. हे त्यांचं म्हणणं आहे HNI साठी. माझं मत आहे HNI रिटेल, HNI हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, 10 लाखावाल्याला हाय नेटवर्थ म्हटलं त्यांनी. आणि हे बनवलं होतं अल्ट्रा HNI, म्हणजे जागीरदारच आहेत. एक्सपेन्सेस रेशो जो आहे सेम आहे म्युच्युअल फंडचा आणि याचा. इकडे मात्र मॅनेजमेंट फी, परफॉर्मन्स फी सगळं द्यायला लागतं. टॅक्सेशन पण तुमच्या डोक्यावर. सो हे थोडस खतरनाक प्रोडक्ट झाला. डेरिव्हेटिव्ह इकडे फक्त हेजिंग साठी, ते पण 13% वगैरे पोर्टफोलिओ हेज करता येऊ शकतात, किंवा रिबॅलन्सिंग साठी वापरता येऊ शकत होतं. ठीक आहे. इकडे मात्र अनहेज्ड डेरिव्हेटिव्ह करता येते, हेजिंग साठी वापरता येते, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग साठी वापरता येते. सगळ्याच गोष्टी करता येतात कशामध्ये, SIF मध्ये. ठीक आहे. इकडे एका स्टॉक मध्ये 10% जाऊ शकत होतं म्युच्युअल फंडला, इकडे 20% जाऊ शकतं. इकडे तर काय बरंच काय अलाउड होतं. माझ्यामध्ये सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट ज्यांच्याकडे 10 लाख नाही त्यांच्यासाठी हे आहे, आणि ज्यांच्याकडे 10 लाख अभाव आहेत त्यांच्यासाठी हे आहे. त्या दोन्हीपेक्षा बेस्ट हे झालंय आता, हे आल्यापासून. मग अगोदर हे होतं, म्हणजे नव्हतं असं नाही, बट आता मात्र काळ वेळ बदललेली आहे. डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी काय वापरणार याच्यामध्ये, हे आर्बिट्राज काय, मी तुम्हाला जसं ते टमाट्याचं उदाहरण दिलं. ABC स्टॉक 1600 रुपयाला चाललाय, 1612ला फ्युचर मध्ये चाललाय. काय करणार, सेल करणार फ्युचर मध्ये आणि बाय करणार स्पॉट मध्ये. म्हणजे जागेवरती तुमचा प्रॉफिट झाला 12 रुपये. म्हणजे हे काय झालं, सेफ झालं ना. आर्बिट्राज इज अ लो रिस्क प्रोडक्ट. सो आर्बिट्राज करणार. दुसरं काय करणार, हेजिंग कवर्ड कॉल. जसं मी तुम्हाला सांगितलं 100चा माल घेतला, 103चा कॉल विकला, 105चा कॉल विकला, 3 रुपये प्रीमियम घेतला. इथे त्यांनी वेगळं एक्झाम्पल दिले की स्टॉक फॉल 95, ते सगळं तेच गणित करून तिथेच येणार आहे. तर त्यांचं म्हणणं काय की जागेवर राहिला, द प्रीमियम पार्टली हेज डाऊन साइड, प्रीमियम डाऊन साइड पार्टली हेज करेल, आणि वन नीड टू गिव्ह अप प्रॉफिट बियॉन्ड 1050. साधं सोपं मगाच्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही विचार केला ना, हेच एक्झाम्पल आहे. परत एकदा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. स्टॉक 100 रुपयाला आहे, ठीक आहे, आणि 105 रुपयाचा कॉल विकला. ठीक आहे. स्टॉक 100ला राहू शकतो, वरती जाऊ शकतो आणि खाली पडू शकतो. अशा 3च गोष्टी करू शकतो. समजा हा जागेवर राहिला तर इथं 3 रुपये कमवले, बरोबर ना, प्रीमियम कमवला. जिथे जागेवर म्युच्युअल फंड राहिलं तर काय मिळणार नव्हतं, इथं तुम्हाला काय मिळाले, 3 रुपये प्लस झाले तुमच्याकडे. जागेवर मार्केट राहिलं तरी रिव्हेन्यू जनरेट होणार आहे, तुमचा इनेव्ही मूव्ह होणार आहे. साइडवेज मार्केट म्हणूया. साइडवेज मार्केटला पैसे फार नाही वाढणार, पण वाढणार आहेत. दुसरं, हा जर रेंज बाउंड मार्केट असेल, हा जर 105 पर्यंत गेला तर हे स्पॉटचे 5 रुपये प्लस होणार आहेत, हे वरचे 3 रुपये प्लस होणार आहेत, म्हणजे 8 रुपये फायदा होणार आहे. रेंज बाउंड मार्केट और साइडवेज मार्केटमध्ये हा जो SIF आहे, हा कंटिन्यू पैसे कमवून देणार आहे काही ना काहीतरी. जिथं म्युच्युअल फंड रेंज बाउंड मार्केटला किंवा याला झिरो मार्केटला काहीच देत नाही. बरं, हे पूर्ण रॅलीवरती गेला, 110 ला गेला, तर याने 8 रुपये कमवले, म्हणजे 80% अपसाईड कॅच केली आहे. 10%, 100% नाही केली. कळालं का. वरती जाताना हा अंडर परफॉर्मन्स याच्यामुळे करणार. कळालं का. पूर्ण अपसाईड कॅच नाही करणार.
गॉट इट? म्हणून मी म्हणतो की अपसाईड तो 80% कॅच करेल, डाऊन साईड तो रिस्ट्रिक्टेड राहील. बरं, साईड वेज मध्ये पैसे कमवून देईल, डाऊन साईड मध्ये रिस्ट्रिक्टेड राहील, अप साईडला 70-80-100% पण कॅच करू शकतो, डिपेंड ऑन फंड मॅनेजर. सो दॅट्स वाय इट्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट. चल पुढे जाऊ. हे मग बाकीचे कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी काय याच्याबद्दल आहे. इकडं हलते, इकडं हलत नाही, कारण इकडे हे केलेलं नाही. बाईंग स्टॉक पुट्स, जसं मी 95ला सांगितलं की 100चा माल आहे, 95ला विकत घेतला, किती खाली गेलं तरी ते इकडे फक्त आकडे बदललेत आणि हे आकडे मोठे असल्यावर गणित करायला वेळ लागतो, म्हणून मी आपलं 100चं एक्झाम्पल देऊन टाकलं. हे काय काय करणार आहेत? आर्बिट्राज, शॉर्ट फ्युचर अगेन्स्ट अंडरलाईन स्टॉक, कवर्ड कॉल, शॉर्ट कॉल अगेन्स्ट अंडरलाईन स्टॉक, जसं मी मगाशी सांगितलं. पोर्टफोलिओ एजिंग, बाय इंडेक्स पुट्स और फ्युचर्स और सेल व्हॉट एव्हर इज नीडेड. पुट बाय करणं म्हणजे डाऊन साईड प्रोटेक्ट करणं, आणि शॉर्टिंग इंडेक्स म्हणजे डाऊन साईड प्रोटेक्ट करणं, माल आहे त्याची. लॉंग अँड शॉर्ट ऑप्शन, कॉल टेकन टू बेनिफिट फ्रॉम डिक्लाइन ऑन ऍडव्हान्सिंग अंडरलाईन ऍसेट्स. काय करतील? दोन्ही पण पोझिशन घेतील. जसं मी तुम्हाला सांगितलं 95चं पुट पण घेतील आणि 105चा कॉल विकतील. म्हणजे त्याला काय म्हणायचं? लॉंग शॉर्ट ऑप्शन. लॉंग पण केलं, लॉंग केलं पुट, आणि शॉर्ट केलं कॉल. बिअर पुट स्प्रेड म्हणजे काय असतं याच्यामध्ये? ज्याचा प्रीमियम जास्त ते विकायचं पुट, आणि ज्याचा प्रीमियम कमी आहे तो काय करायचा? विकत घ्यायचा. मार्केट वरती गेलं दोन्ही पण शून्य होतात. जो खालच्या प्राइसला विकत घेतला तो पण शून्य, वरच्या प्राइसला विकत घेतला तो पण शून्य. या दोघींमधनं मोठ्या प्रीमियमला छोटा प्रीमियम मायनस केला तर जो शिल्लक राहतो तो प्रॉफिट. याला म्हणायचं बिअर पुट स्प्रेड. म्हणजे काय? वरची स्ट्राईक प्राइस विकायची, खालची स्ट्राईक प्राइस विकत घ्यायची. म्हणजे अगेन्स्ट जरी पोझिशन गेली तर लॉस रिस्ट्रिक्टेड राहतो, प्रॉफिट पण रिस्ट्रिक्टेड राहतो. पण अंडरलाईन यांच्या ताब्यात आहे ना, त्यामुळे अंडरलाईनचं प्रॉफिट यांना मिळणार. समजून घ्या. मी समजण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. नाहीच समजलं तर एवढं समजा की बुवा डाऊन साईड प्रोटेक्ट. आता समजा 100 रुपयाला अंडरलाईन तुमच्याकडे आहे, ठीक आहे. हा वरती गेला 110ला जाणार आहे किंवा 120ला जाणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय केलं होतं माहितीये का? 110चा पुट विकला. पुट विकला म्हणजे काय? राईट टू सेल विकलाय आता तुम्ही, ठीक आहे. आता काय होणार? हा जर खाली राहिला तर 10 रुपयाचं प्रीमियम इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे, टाइम व्हॅल्यू, आणि हे म्हणून ह्याचा प्रीमियम समजा 20 रुपये, ठीक आहे. आणि 100चा आपण कॉल बाय केला, पुट बाय केला, याचा प्रीमियम 10 रुपये आणि याचा प्रीमियम 20 रुपये. हे कळलं का? मग आता हा जर 120ला गेला तर हे दोन्ही पण काय होणार? शून्य होणार. मग हा काय केला होता? विकला होता. मग याचे 20 रुपये तुम्हाला काय झाले? प्लस झाले. आणि याचे 10 रुपये काय केले? विकत घेतला होता, गेले तुमचे. पण असते का? हो, असलं पण असते. मग कॉल पुट स्प्रेड असतो. काय असतंय? कॉल पुट स्प्रेड. उलटा मैथमेटिक करायचं था. इतना समझ में आता है? मेरे को नहीं समझ में आया, लेकिन समझने की कोशिश करो. 4 बार ये वीडियो देखो, यूट्यूब पे डाल देगा मैं, चलेगा? बियर कॉल स्प्रेड सेम. हायर प्रीमियम विकायचा, याच्यामध्ये डाऊन स्ट्राईक प्राइस विकत घ्यायची, विकायची, आणि अप स्ट्राईक प्राइस विकायची, विकून टाकायची. अंडरलाईन असेल आउट ऑफ मनी जाऊन करायचं, अंडरलाईन नसेल तर इन द मनी पण करू शकतो. म्हणजे बघा, लय उद्योग आहेत. शॉर्टिंग सॅडल स्टँगल म्हणजे काय? 100 रुपयाला स्टॉक आहे, मला नाही वाटत तो वरती पण जाईल खालती पण जाईल जास्त. मी काय करणार? 90चा पुट विकणार आणि 110चा कॉल विकणार. म्हणजे हा जर 90 ते 110च्या दरम्यान राहिला ना, ह्याच्या 1 रुपया मिळणार, ह्याचा 1 रुपया मिळणार, जे काही मिळायचं ते मिळणार. दोन्ही घेऊन टाकले, कॉल पण विकला, पुट पण विकला. किंवा मला वाटतं इलेक्शन आहे उद्याला, मार्केट कुठे जायला माहित नाही बाबा. ट्रम्प आता काहीतरी अनाउन्समेंट करा नाही, मार्केट कुठे जायला माहित नाही. मी काय करणार? 100चाच कॉल पण विकत घेईल, किंवा जवळपास कॉल पण विकत घेईल, पुट पण विकत घेईल.
ज्या साईडला जाईल ती साईड ओके, जोरदार मूव येणार आहे. असल्या खूप साऱ्या स्ट्रॅटेजी काय इकडे वापरले जाणार आहेत आणि तुमचं अपसाईड काय करणार, डाऊन साईड काय प्रोटेक्ट करणार आहेत. बाकी फार रेव्हेन्यू नाही जनरेट करणार तुमच्यासाठी. बघा मार्केटमध्ये ही अशी परिस्थिती कायमचीच असते. कशी ही अशी म्हणजे वर्षातच मार्केट 2009 97% वरती गेले बॉटम पासून आणि टॉप पासून 55% खाली आले. म्हणजे जो टॉप मारला कॅलेंडर इयर मध्ये किंवा फायनान्शियल इयर मध्ये तिथून खाली किती गेलं आणि जिथं बॉटम होतं तिथनं वर किती आलं. ही जी व्हॉलॅटिलिटी सोसावी लागते, बघावी लागते, स्ट्रेस टेन्शन देते इनोसेंट लोकांना. त्यांची ती कमी करण्याचं इथं त्यांनी नियोजन SIF मध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते चांगलं परफॉर्मन्स पण करेल असं दिसतंय. म्हणजे इथं 2025 बघितलं तर बॉटम पासून टॉप पासून 6% मार्केट खाली आहे आणि बॉटम पासून टॉप 12% वरती असं. आता ही फार बोलती साईड आहे. याच्यामध्ये कुठलंही SIF नाही वापरलं, म्हणजे कुठली डेरिव्हेटिव्ह नाही वापरली. इन दिस सर्कमस्टन्सेस इक्विटीची व्हॉलॅटिलिटी आहे. म्हणजे कॅलेंडर इयर मध्ये काय रिटर्न दिले मागचे YTM असं इयर टू डेट आणि हे डेटचे आणि हे जर 75% इक्विटी 25% डेट घेतलं असतं तर त्याच्यात वेटेज मॅनेज केलं असतं. बघा अपसाइड बऱ्यापैकी कॅच करते हे दोन्ही, कुठलंही डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी न वापरता. 11 ते 12% यांनी रिटर्न दिलेत, ह्यांनी 7% दिलेत, तर ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने 11%च्या आसपास रिटर्न दिले. जे इथं मार्केटने 3% मायनस दिलेत ते इथं काय केलंय, नाहीच्या बरोबर मायनस आहे. इथं मार्केटने 23% 24% मायनस केलं, इथं 16% मायनस आहे. इथं 51% मायनस आहे, इथं 36% मायनस आहे. फक्त या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं. कळालं का? आणि जर इथं डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी वापरल्या तर मात्र हे अजून पण डाऊनसाईड मोठ्या प्रमाणावर काय करतंय, प्रोटेक्ट करतंय. त्याच्यामध्ये आर्बिट्राज लो रिस्क आहे, रिटर्न पण जरा कमीच असणार. त्याच्यानंतर सेव्हिंग इक्विटी फंड आहे, म्युच्युअल फंडच आहे, वेगवेगळे म्युच्युअल फंड आणि त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरले जाणार आहेत. 7 प्रकार जरी असले तर स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला SIF ठरवावं लागेल तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. मी जे सांगत होतो ते हे आता हा मार्केटमध्ये एक्झिस्ट करतो फंड. मग जसं मी सांगितलं हायब्रिड, त्याच्यामध्ये आर्बिट्राज करणार ते किती 65 to 70%. तिथं हा फंड 55% इक्विटी घेणार आहे मार्केटमध्ये जाऊन, हायब्रिडच आहे. 25% डेट घेणार आहे. किती झाले 55 25 हा 80% गेले. 10% मनी मार्केट वगैरे, 10% हेजिंग वगैरे करेल, तेव्हा 20% 25% पण जाऊ शकेल, माहित नाही काय करणार. त्यांनी साधं सोपं सांगितलं, मार्केट जर 15% वरती गेलं, आमचा ओव्हरऑल एम वरती 55% आमच्याकडे इक्विटी आहे, तर याचे 8% रिटर्न आम्हाला मिळतील. म्हणजे आम्ही SIF ला जनरेट करू 8%. काही रॉकेट सायन्स नाही, आम्ही कुठलंही लई तीर मारलेलं नाही, लई चांगलं सिलेक्शन केलं होतं काय नाही, मार्केटच्या हिशोबावरती त्यांनी सांगितलं 8% जनरेट करू. डेरिव्हेटिव्ह आम्ही 3% जनरेट करू, जे काही कव्हर कार कव्हर पुट जे काही मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितल्या त्या अकॉर्डिंग जिथं कन्व्हिक्शन आहे तिथं ते प्ले करतील. बरं, आम्ही ओव्हरऑल 25% वरती ओव्हरऑल एम वरती 3.25% जनरेट करू. ठीक आहे, आमचे रिटर्न 14% असतील, 15% मार्केटवरती गेलं, म्हणजे आम्ही मॅक्सिमम हायर्स काय केलंय, कॅप्चर केलंय, अपसाईड कॅप्चर केली. पण हेच जर उलटी पोझिशन असेल, 15% मार्केट मायनस असेल, तर आमची पण इक्विटी 8% मायनस देणार आहे, त्याला काही डाऊट शंका नाहीच आहे. पण आम्ही डेरिव्हेटिव्हला 4% ऍडिशनल करू. ठीक आहे. दुसरं, आम्ही फिक्स इन्कमला 3.25% आणणारच आहे. म्हणजे जेव्हा मार्केट 15% पडेल तेव्हा आम्ही नील पडू किंवा कमी पडू, आम्ही
अप्पर साइड मॅक्सिमम कॅच करू, लोअर आम्ही कमी पडू और नाही पडणार. बरं मार्केट जागेवरच राहिलं, जे आत्ताची कंडिशन आहे, 1.5 वर्षापूर्वी जेव्हा हाय होतं तिथंच आहे आपण आता. मार्केटनी रिटर्न दिलेले नाही आहेत कुठेच. मग 0% मार्केट, मग आम्हाला इक्विटी पण 0च दिली, पण आम्ही इकडे डेरिव्हेटिव्हला 2-3% काढू आणि याला 2-3% काढू, म्हणजे 6-6.5% आम्ही एफडी ला बीट करू. जेव्हा मार्केट साईडवेज आहे तेव्हा एफडीचे रिटर्न, जेव्हा मार्केट अप ट्रेंड आहे तेव्हा आम्ही मॅक्सिमम अपसाईड कॅच करू, आणि जेव्हा मार्केट खाली जाईल तेव्हा आम्ही नील राहू. मित्रांनो, हे जे रिटर्न आहेत ना, हे तुमचा अल्फा वाढवायला मदत करणार. कळलं का तुम्हाला? आता समजा 1.5 वर्ष यांनी 6-6.25% रिटर्न दिले, आणि आता इथून वरती 15% रिटर्न दिलेले, आणि तिथे यांनी जर 14% कॅच केले आणि हे 6% प्लस केले, 1.5 वर्षात तिथे 1 रुपया नाही मिळालेला, तिथे 6% प्लस होणार. हॅलो, हा काहीच गणिताचा भाग नाही पकडलेला, हे फक्त प्लेन मॅथमॅटिक आहे. कळले काय बरोबर तुम्ही? सो दिस काइंड ऑफ रिटर्न, स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड जे आहे, न्यू सेबी रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी आहे. पोझिशन बिटवीन म्युच्युअल फंड अँड एआयएफ, किंवा म्युच्युअल फंड पीएमएस अँड एआयएफ, डिझाईन फॉर एक्सपिरियन्स अँड एचएनआय इन्व्हेस्टमेंट, असं सेबीचं म्हणणं आहे. अलाउज ऍडव्हान्स फ्लेक्झिबिलिटी स्ट्रॅटेजीज, फ्लेक्झिबल स्ट्रॅटेजी, अलाउ ऍडव्हान्स्ड फ्लेक्झिबल स्ट्रॅटेजीज, more flexible than mutual fund, better downside risk management. Why consider it safe? हे मी काही लिहिलेलं नाही, मी हे सगळं कॉपी करून पेस्ट केलंय. स्पेलिंग बघा, एक पण चुकीच नाही, खात्री करण्यासाठी. ऑपॉर्च्युनिटी फॉर हायर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न, हायर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न. बघा, एका स्कीमनी 30% रिटर्न दिले, एका स्कीमनी 15%. कोणती चांगली आहे? जिनी रिस्क कमी घेऊन रिटर्न जनरेट केले ती. कळतो का विषय? फार मोठी रिस्क घेतली 30% जनरेट केले, आणि फार कमी रिस्क घेतली किंवा रिस्कच नाही घेतली 15% जनरेट केले, दोन्ही मधली चांगली कोणती? 15% वाली. रिस्क ऍडजस्टेड रिटर्न म्हणतात त्याला. तो हे इकडे जास्त मिळेल. प्रोफेशनल अँड ऍक्टिव्ह फंड मॅनेजर्स, हा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे सगळ्या एक्सपिरियन्सचे एमसी आहेत, त्यांच्याकडे एआयएफ ऑलरेडी होतं, जिथे एआयएफ मध्ये ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या जात होते. याचे एक्सपिरियन्स लोक आहेत, एमसी वाल्यांकडे आहेत. जिथं मला कन्फ्युजन होतं की साला आणणार कुठलं लोक, पण एआयएफची लोक त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत, आणि त्यांना यांनी इकडे धक्क्याला लावलेलं आहे. म्हणजे असं काही नवीन फंड मॅनेजर करणार आहे असला काही उद्योग नाहीये. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 10 लाख आहे. कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ असणार आहे. यूज फॉर डेरिव्हेटिव्ह फॉर हेजिंग. स्ट्रॉंग गव्हर्नन्स अँड डिस्क्लोजर्स. गव्हर्नन्स फार स्ट्रॉंग आहेत, डिस्क्लोजर पण सगळ्यांसाठी फार स्ट्रॉंग आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं, 1-1.5 लाख लोकांनी एक्झाम दिली आहे, पास किती झाले? म्हणजे एवढं काही खतरनाक सेबीने हे केलेलं आहे की ज्याला कळत नाही त्यांनी काय बोलायचं नाही. एक्झाम पास कर, सगळं काही कर, अथॉरिटी घे, आणि नंतर बघू. आता बोंब अशी आहे की आता तुम्ही जर एसआयएफ बद्दल बोलायला गेले, हे आले 4-6-8 महिने, 10 महिने झालं. मी असा विचार करत होतो की साला सेबीनी पाप केलंय. सेबीच सांगतं 93% पीपल आर लुझिंग मनी इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन मध्ये, आणि यांनी हे अलाउड करून फार मोठं चूक केली, असं माझं स्वतःचं मत होतं. सो मी याच्याकडे लक्ष दिलं नाही. मध्ये मला कोणत्या एमसी फंड मॅनेजर भेटले, आणि ही वॉज नरेटेड की यार आकाश, हे असं नाहीये तू समजतोय तसं. आणि त्यांनी प्रॉपर समजवलं की यार इकडं वरदान मिळालंय, शाप नाहीये. मला असं वाटतं तुम्ही करा, मग मी बघतो. पण त्यांनी जेव्हा समजवलं की मी आर्बिट्राज करतो 60-70%, इथं हे तर लॉस नुकसान नाही. बरं, 25% मी डेटला टाकतो, इथं 2-3% मी जनरेट करणार. म्हटलं हो, मग 8-9% मी इथं जनरेट करणार. तुला काय प्रॉब्लेम आहे की डेरिव्हेटिव्ह तुझे पैसे कसे जातील? आणि त्यांनी ते 7-8 महिने प्रूफ पण केले. आज 11-11.5% त्यांच्या स्कीमचे रिटर्न आहेत, आणि लो रिस्क मध्ये आहेत. देन आय ट्रस्टेड, आणि मग मी 2-4 लोकांना अजून भेटलो, माहिती घेतली. तर मला पण असं वाटतं परफॉर्मन्स आल्यानंतर आपण बघावं. पण याच्यामध्ये यांना अजिबात नेकेड पोझिशन घ्यायच्या नाहीयेत, किंवा चुकीचं म्हणजे काय म्हणतात
फार रिटर्न जनरेट करायला जायचं नाहीये. यांना फक्त तुम्ही जेव्हा पॅनिक होता आणि त्यांनी स्पष्ट कारण सांगितलं XYZ माणसाने, तर साहेब तुम्ही म्युच्युअल फंडला पैसे देता, ठीक आहे, म्युच्युअल फंडचा आमचा एम 100 कोटी उदाहरण आहे, मार्केट पडलं 30 कोटी म्हणजे 30%, आमचा येऊन जातो 70 कोटीला. आमचं जे एक्सपेन्सेस रेशो आहे तो 100 कोटीला येत होता समजा 20 लाख रुपये, तर आता कितीला आला? 1,40,40,00,000. बरोबर. आम्हाला ट्रेस टेन्शन आलं, सगळं आलं, विड्रॉलचं टेन्शन येतं, याचं टेन्शन येतं, त्याचं टेन्शन आहे. आम्हाला तरी सुख कुठे? बरं तुम्ही 1780 प्रश्न विचारा, कधी वरती जाणार, कसं होणार, तुम्हाला कळत नाही का? एक्सपर्ट आहे तुम्ही, अक्कल नाही का पैसे मॅनेज करायची? तुम्ही शेअर आणणार. तर मार्केटच्या बाहेर आम्ही पण जाऊ शकत नाही, नियमांच्या बाहेर आम्ही पण जाऊ शकत नाही. आता आम्हाला हे मिळाल्यामुळे आमचं काय झालंय की आम्हाला 100 कोटीचा आम्हाला 90 पर्यंत थोपवता येईल. मार्केट जर तिथंच थांबलं तर आम्ही त्या 100चा टच पण करू, आमचं पण उत्पन्न चांगलं राहील आणि तुम्हाला पण विन 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 सिच्युएशन ठेवायची आहे. आम्हाला अजिबात 100चा कोटी या महिन्यात 150-200 कोटी तात्काळ नाही करायचं. वी आर गोइंग टू ग्रो ऑर्गेनिकली, वी आर नॉट ग्रोइंग आम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचंय आणि आम्हाला लई लोकांना 50% रिटर्न काढायचे. वी आर नॉट फोकसिंग दॅट, वी आर फोकसिंग स्टेडी रिटर्न. काय फक्त डाऊन साइड आम्हाला प्रोटेक्ट करायचे, बाकी आम्हाला काय पण करायचं नाही. And then I got की यस, ही इज टॉकिंग व्हेरी ट्रू आणि व्हेरी राईट. यांना काय घेणं देणं नाहीये की 50% रिटर्न करून काढून द्यायचे. यांना फक्त काय करायचंय, यांचा एम खाली गेलं आणि मग सगळे एमसी आता हे फोकस करतायत की कसं SIF आपण बेटर वेनी मॅनेज करू शकतो. डाऊन साइड प्रोटेक्टेड, डाऊन साइड प्रोटेक्ट केली तर अर्निंग अशीच वाढली ना, तुमची पण आणि यांची पण. कळलंय का? सो हे मला छान वाटलं. आयडल फॉर, ते म्हणतात की इन्व्हेस्टर 10 लाखाचा सरप्लस ज्याचा आहे त्याच्यासाठी म्युच्युअल फंड एक्सपिरियन्स माणसासाठी आयडल आहे असं त्यांचं मत आहे. मिनिमम हाय रिस्क हाय ऍपिटाईट असलं त्याचं नॉट सुटेबल फॉर बिगिनर्स असं त्यांचं म्हणणं आहे. शॉर्ट टर्म गोल इन्व्हेस्टर, मी हे कॉपी करून टाकलेलं आहे. ठीक आहे. माझा अभ्यास किंवा मी फंड मॅनेजरकडनं जे काय ऐकलं, ज्या स्ट्रॅटर्जी आहेत, जशी मी तुम्हाला आर्बिट्राज स्ट्रॅटर्जी सांगितली ती FD वाल्याला पण आहे. फंड मॅनेजर म्हणणं 3 महिने 6 महिन्याचे पैसे सुद्धा मला आर्बिट्राज जी काही स्ट्रॅटर्जी वापरून त्याच्यामध्ये चालतील, काही अडचण नाहीये. दुसरं, मला तर असं वाटतं की 10 लाखांवर पैसे आहेत, बिगिनरला सुद्धा आर्बिट्राजनी सुरुवात करायला हरकत, हायब्रिड आर्बिट्राजनी सुरुवात करायला हरकत नाहीये. उलट मला तर वाटतं FD ठेवण्यापेक्षा बेटर आहे, ते घर घेणाऱ्याला पण बेटर आहे. कळलं का? हे त्यांचं मत आहे, मी तुम्हाला फक्त पुटअप केलेलं आहे. माझं मत वेगळं असू शकतं. एक्झाम्पल, इक्विटी म्युच्युअल फुल्ली मार्केट डिपेंडंट असतं. मार्केट खाली गेलं खाली, वर गेलं वर, ते काहीच करू शकत नाही. ते फक्त रिसर्च चांगलं करून क्वालिटी कंपनीज तिथे आणून ठेवू शकतात, याच्या पलीकडे काय नाही करू शकत. PMS ला सुद्धा क्वालिटी कंपनीज आणून ठेवता येतील, बाकी काय करता येत नाही. प्रॉफिट बुक नाही करता येत, काय नाही. उलट ते प्रॉफिट बुक करून टॅक्स भरण्यापेक्षा लोक म्हणतात 20% पडलेलं चालेल, पण ते नको मला डोक्याला ताप. गेटिंग? SIF स्ट्रॅटेजी बाय स्ट्रॉंग स्टॉक बाय करतील आणि एज करण्यासाठी वीक वन वापरतील. कळलं का? म्हणजे एक सेक्टर आहे ज्याच्यावरती मी पॉझिटिव्ह आहे. काय आहे? पॉझिटिव्ह आहे. एक कंपनीचे रिझल्ट खूप सुंदर आहेत, मला वाटते ते वरती पण जाणार आहे. मी इथं 100 रुपयांनी बाय करेल. दुसऱ्या कंपनीचे रिझल्ट वीक आहेत, प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर मी काय करेल, हिला 100ला बाय केलं ना, हिला 100ला विकून टाकली त्याच सेगमेंट मधल्या. म्हणजे जर सेक्टर चाललं तर ही काय करणार, जोरात चालणार. ही कदाचित चालेल्यावर पडेल, पण होऊ शकतं इकडे पण फायदा होईल, इकडे पण फायदा होईल. पण मार्केट जर पडलं, मी जर निगेटिव्ह झालो, तर इकडे हे पडणार, तर हे जोरात पडणार. हे 10 रुपये पडलं, ते 20 रुपये पडेल ना. हे कळलं याचा अर्थ? याचा अर्थ कळलं का? आता ह्याला नेकेड नाही म्हणू शकत, पण दिसताना नेकेडच दिसणार. ह्याला काय बेस हा धरलाय, हे पण करू शकतात.
गोल रिड्यूस डाऊन साईड ड्युरिंग मार्केट व्हॉलटिलिटी. टार्गेट काय याचं SIFचं? रिड्यूस डाऊन साईड ड्युरिंग मार्केट व्हॉलटिलिटी. मार्केटच्या चढ उतारामध्ये डाऊन साईड प्रोटेक्ट करणं एकमेव गोल आहे. बाकी जे होणार आहे तो बोनस आहे. SIF bridge the gap between mutual fund and AIF suitable for sophisticated investor focus on long term risk management, risk managed wealth creation. रिस्क मॅनेज करत वेल्थ क्रिएशन डाऊन साईड प्रोटेक्ट करत असं म्हणूयात. याच्यामध्ये लॉंग शॉर्ट SIF आहेत, बाईंग स्ट्रॉंग शॉर्ट, सेलिंग वीक शॉर्ट, सुटेबल फॉर व्होलेटाईल मार्केट, मार्केट न्यूट्रल SIF, मिनिमल इन मार्केट इम्पॅक्ट, फोकस ऑन स्टेबिलिटी, कंपॅरिझन, सेक्टर वरती मी थोडासा डायसी आहे. कॉन्सन्ट्रेटेड इक्विटी SIF ज्याच्यामध्ये लिमिटेड हाय कन्व्हर्जन स्टॉक्स सुटेबल फॉर एक्सपिरियन्स इन्व्हेस्टर, कॉन्ट असे काय नाहीत. हायब्रिड मल्टी असेट SIF जसं मी मगाशी म्हटलं, आणि बॅलन्स रिस्क अँड रिटर्न हे दोन्ही पण करतील. आता 2 NFO चालू आहेत ICICI. कोणाचे? पहिला आहे हायब्रिड. ठीक आहे, या हायब्रिड मध्ये त्यांचं टार्गेट काय? इक्विटी डेट होल्डिंग करणार आहेत, इक्विटी पण डेट पण, रिड्यूस व्होलॅटिलिटी करणं, पोटेन्शियल टू परफॉर्म इन मार्केट डाऊन टर्न्स, आणि बेटर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न प्रोव्हाइड करणं हे त्यांचं गोल आहे. सगळ्यात महत्वाचं ते -7.5% इक्विटी जाऊ शकतात आणि मॅक्सिमम 50% 25% डेट होल्ड करणार आहेत. आणि कसं करणार आहेत तर त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे त्यांचं बरंचसं काही मल्टीफोल्ड लेयर्स सिलेक्शन प्रोसेस आहे. सगळ्यात महत्वाचं ते काय करणार आहेत, जर प्राइस टू बुक 3च्या आतमध्ये असेल, कमी असेल 3 पेक्षा, तर 65 to 70% इक्विटी अलोकेशन करणार आहेत, नेट इक्विटी. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह अलोकेशन किती करणार आहे? 0 to 5%. म्हणजे 75% इथं असतील, 25% डेडला आहेत, म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह करणार नाही आहेत जेव्हा मार्केट स्वस्त आहे. ठीक आहे. दुसरं रेंज बाउंड, म्हणजे 3 ते 3.5-7 पर्यंत बुक प्राइस टू बुक असेल तर 25% ते 65% इक्विटी, आणि डेरिव्हेटिव्ह किती करणार? 0 to 40%. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांच्या अजून पॅरामीटर्स आहेत. मग 42 ठेवायचं, 45 ठेवायचं, इक्विटी काय करायचं, त्यांचे बरेचसे काय पॅरामीटर. त्यांचा मला वाटतं असेट अलोकेशन नाही, कोणता बॅफ नावाचं प्रोडक्ट खूप खतरनाक, त्याचं फिल्टरायझेशन, तेच फिल्टरायझेशन इथं वापरणार आहेत. ठीक आहे. त्याचे रिटर्न पण तुम्ही बघा 12-13% मला वाटतं रिटर्न त्याचे. आणि अदर स्ट्रॅटेजी सुद्धा इथं वापरू शकतात या केसमध्ये, का तर मार्केट मध्ये ओव्हर व्हॅल्यूड असेल, बुक व्हॅल्यू जर याच्यावरती गेलं तर 0 to 25% पर्यंत त्यांची इक्विटी असणार. 0च्या खाली ते जाणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, पण 7.5 पर्यंत जाऊ शकतात असं पण त्यांनी म्हटलं. त्यांचा जे सिलेक्शन पॅरामीटर आहे त्याच्यातनं ते बघणार. आणि इकडे मात्र हेजिंग पोझिशन 100%. म्हणजे मला हे पटलं की जेव्हा मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, साला त्या दिवशी मी 100% पैसे आर्बिट्राजला टाकून बसू शकतो, 75% आर्बिट्राजला, आणि मी डेटला टाकून बसू शकतो. मला काही टेन्शन नाही मार्केट पडण्याचं, जिथं मला इक्विटीला प्रचंड टेन्शन आहे यार. कळतं का? 0% इक्विटी यार, गिरण्याचं मार्केट लिहिले ते, तरी पण माझे 5-6%, 7% बनतात. आर्बिट्राजला 5-7% म्हणले अजून काय पाहिजे? 100% मी बसलोय तिकडे जाऊन. 8-9% होणार, जे मग अशी सांगितलं आर्बिट्राज कम डेट डिफेन्सिव्ह प्रोडक्ट, तसं होणार ते कधी, जेव्हा मार्केट महाग होणार तेव्हा. कळते का? मार्केट पडलं परत 30 पोझिशन. सो रिस्क ऍडजस्टेड रिटर्न SIF ला खूप सुंदर बनतील. दुसरं त्यांनी प्रोडक्ट आणलंय X100, म्हणजे टॉपच्या 100 कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन टॉपचं, त्या कंपन्या नाही घेणार. मिड अँड स्मॉल मध्ये 65% अलोकेशन असणार याचं. किती टक्क्याचं? 65%. बाकी 35% तरी लार्ज कॅपला जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. असा हा एक NFO त्यांनी लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये मोर ऑर लेस हे जे ग्रीन दिसतंय त्या वर्षात टॉप परफॉर्मन्स कोणी केला तर मेजरली यांनीच करतात टॉप परफॉर्मन्स. कोण? मिड अँड स्मॉल. सेम आपलं मिड अँड स्मॉल कॅप असं पकडा की म्युच्युअल फंड आहे. मिड अँड स्मॉल कॅपला स्कोप नसतो जेव्हा मार्केट पडतं तेव्हा,
काही हेजिंग बिजिंगचा यांना तो स्कोप आहे. ठीक आहे. बाकी लार्ज कॅप 64% होतं 2017ला, ते आता शेअर कमी होऊन 61 झालाय, आणि जो मिड कॅप स्मॉल अँड मिड कॅपचा 36% होतो 39 झालेला आहे. सो इकडं लोकांचं अट्रॅक्शन पण वाढलंय आणि सगळंच वाढलंय. टॅक्सेशन इक्विटी आहे. युनिव्हर्स जो आहे तो पहिले स्टॉपचे 100 सोडून करणार, पण 100 मध्ये पण ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. 35%ला फंड मॅनेजर व्हॅल्युएशन त्यांचं जे काही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कॅन टेक लॉंग पोझिशन, अट्रॅक्टिव्ह मिड अँड स्मॉल कॅप स्टॉक्स घेणार आहेत. म्हणजे तो अभ्यास तो आहेच आहे, क्वालिटी घेणारच आहे. सायकोलॉजी द इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी एम टू जनरेट रिस्क अडजस्टेड रिटर्न विथ लोअर व्हॉलिडिटी. दिस इज द फिलॉसॉफी. क्वेश्चन अँड आन्सर. कसं वाटलं प्रोडक्ट सगळ्यात पहिलं तर? आता काय नॉलेज घेताय तो फंड मॅनेजरने घेतलं की नॉलेज त्याचं तो करणार. तुम्हाला करायचं कुठे कायच आहे, फक्त तुम्हाला काय रिटर्न पाहिजे. हा, तुम्ही किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्यासाठी कोणता एसआयएफ चांगला आहे. मग मी तुम्हाला पुटअप करणार 4 एसआयएफ, मग तुम्ही निवडायचं एक. हे बाबा 4 चांगले वाटतात लॉंग टर्म साठी, त्याचे फीचर सांगणार, संपला विषय. तुम्ही अभ्यास करायची गरज नाही, मी अभ्यास करायची गरज आहे, तो मी केलं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि ते फंड मॅनेजरनी करण्याची गरज आहे. तुम्हाला कोणती कॅटेगरी म्हणजे किती ड्युरेशन आहे, काय मानसिकता आहे, मग त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला त्याचे फीचर सांगेल, तर तुम्हाला जो वाटेल तो निवडायचा. असं. आवाज प्रॉपर येत नाही. केलाय आवाज नीट मित्रांनो? कुठे चालू करायचं हे सारं. मनी अकॅडमी. फोन करायचा ऑफिसला, भेटायचं लगेच चालू. सुटेबल फॉर रिटायरमेंट. येस, तुम्ही आर्बिट्राज वाले घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही प्रशांतजी. नाही आता सध्या तरी पॉसिबल नाही एसडब्ल्यूपी, बट फ्युचर मध्ये येऊ शकते. एसडब्ल्यूपी ऐवजी मग लिक्विड फंडला पैसे ठेवायचे वर्षाचा खर्च, आणि वर्षानंतर काढून परत तिकडे शिफ्ट करायचं. कुठे चालू करायचं? सुनीलजी उत्तर दिलंय मनी अकॅडमी मध्ये. एक्सपेन्शन रेशो म्युच्युअल फंड सारखंच असणार आहे. कॅन वी कन्सिडर इन्व्हेस्टमेंट इन दिस फंड फॉर एसडब्ल्यूपी आफ्टर? आरामशीर. त्याच्यात नाही झालं तर दुसरीकडे काढून आपण एसडब्ल्यूपी सुरूच करू शकतो, अडचण नाही त्याच्यात. आवाज येत नाही प्रॉपर. ओके. ड्रॉबॅक 10 लाखापेक्षा जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. फंड मॅनेजर चुकला, तो चुकायचं नाहीच म्हणतोय. म्हणजे तो चुकणार कुठं माहिती का? त्यांनी नेकेड पोझिशन घेतलं तर तो माती खाऊ शकतो, पण त्याला का नेकेड पोझिशन घ्यायची आहे? नाही घ्यायची त्याला, तो सरळ म्हणतो नाही घ्यायची. नेकेड पोझिशन हा ड्रॉबॅक, प्रचंड मोठा ड्रॉबॅक. मग मात्र तुमचे पैसे घेऊन जाऊ गायब करू शकतो. पण त्यांनी जे काही ट्रस्ट डीड असते त्याच्यामध्ये लिहूनच दिलंय, वी आर नॉट गोइंग टू टेक नेकेड पोझिशन. आम्हाला काय करायचं, आम्हाला फक्त मागलेलं मार्केट तरच आम्ही काहीतरी करणार. त्यांनी दिलं यार, मी 0% असेल मी डेरिव्हेटिव्हला, ज्यावेळी मार्केट स्वस्त असेल, ज्यावेळी मार्केट महाग असेल त्यावेळी मी कवर्ड कॉल अमकं ढमकं करेल. हे सगळं दिलंय डिटेलमध्ये. मी तुम्हाला कमी साईड दाखवलं. 10 लाख रुपये टाकल्यानंतर कमीत कमी एसआयपी 10,000 रुपये करता येऊ शकेल मंथली. 10 लाख रुपये नाही टाकले तर चालू करता येत नाही. तुम्ही 10,000 एसआयपी सुरू करतो 10 लाख टाकल्यानंतर. ठीक आहे. पैसे काढताना पण 10 लाख रुपये ठेवूनच काढायचे. जर समजा तुम्ही आज विड्रॉल टाकली, 12 लाख रुपये व्हॅल्युएशन होतं, 2 लाखाची विड्रॉल टाकली आणि मार्केट 2% पडलं, तर तुमचं व्हॅल्युएशन आज किती होणार? संध्याकाळी तुम्हाला येणार 2 लाख रुपये, 9,90,000 रुपये तुमचं व्हॅल्युएशन आज होणार. बरोबर? ठीक आहे. आता ते तुम्ही 10,000 रुपये जे राहिले त्याचं नोटीस येणार, तुम्हाला मेल येणार. तुम्ही ते 10,000 रुपये भरायचे महिन्याच्या आत. जर नाही भरले तर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार. आता तुम्ही म्हणाल मग त्या महिन्यात 2% पडलं होतं, मग 2% वाढेल पण ना. मग एक 10,50,000 झालेले असतील महिन्यानंतर, तरी पण 10 भरायचे, कारण त्या दिवशी तुम्ही मायनस मध्ये होता. नाही तर पैसे इज्जतीने तुमच्या खात्यावर जमा होणार. हा, महिन्याच्या दुसऱ्या दिवशी. T+2 आहे. ड्रॉबॅक कळलाय का? हा पण तुम्हाला ते लक्ष ठेवूनच राहील. तुम्हाला जर नोटीस जनरेट झाली तर तेवढे पैसे भरायचे महिन्याच्या आत. जर नाही भरले तर काय होणार? सन्मानाने पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आणि परत थोडं नवीन सुरू करायला लागणार. आणि मग ते जर शॉर्ट टर्म मध्ये असेल तर जो प्रॉफिट बुक केलाय तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मधून कन्सिडर केला जातो. हे थोडंसं लक्ष द्यायचं. हो रमेशजी, असंच दिसतंय आता सध्या तरी. डाऊन साइड प्रोटेक्ट झाली की संपला ना विषय सर. विषयच नाही याच्यामध्ये जास्त. NFO आहे ICICIचा फंड मॅनेजर, वेल एक्सपिरियन्स्ड आहेत. डेफिनेटली यू कॅन. मी फोटो पण टाकले परवा दिवशी त्यांच्याशी भेटलेले. टाकले का रे? वी हॅड गुड डिस्कशन अबाउट दिस SIF अँड हायब्रिड आणि ते सगळं. हो, काहीच अडचण नाही रमेशजी. शिल्लक पैसे टाकून द्या. फ्लॅट घेण्याऐवजी यात टाकले तर बेटर होईल, 100% होईल.
आणि इथं पेशन्सचा गेम नाही आर्बिट्राजला हो, की थांबा 5 वर्ष जाऊ द्या 10 वर्ष, इतर लगेच समोरच. आर्बिट्राज आहे, असं काही लय मोठा फटका बसणार डाऊन साईडला काहीच नाही, डाऊन साईडचा विषयच नाही. फंड मॅनेजर परफॉर्मन्स नाही कर 2 दिवसात पैसे खाते बरं, ते काय 9.5 लाख होणार का? नाही होणार. आर्बिट्राज आहे. गेटिंग मी बरं, मंथ ऑन मंथ तुम्हाला डोळ्याने दिसणार आहे समोर. वेटिंग काही नाहीच आहे आर्बिट्राजला. तर म्हणजे तुम्ही जे भाड्या टाईपचं म्हणताय किंवा एफडी टाईपचं म्हणताय, तिथं काही वेटिंग नाहीच आहे. बरं, पैसे कधी काढता येतील? तरी मला वाटतं महिन्यातनं हप्त्यातनं 2दा काढता येतील. इक्विटी जो आहे त्याला कधी पण काढता येतील. जो X100 जो म्हणलो त्याला कधी पण पैसे, म्युच्युअल फंड सारखं कभी डालो कभी भी निकालो. तो वोलेटाईल असू शकतो, पण जेवढं स्मॉल कॅप मिड कॅप वोलेटाईल आहे तेवढं नसतं. इकडे का लावलंय मला? 4 दिसते रे, एकच टकलू आहे, चमकतं एकच ठिकाणी, चमकू दे ना. 4 ठिकाणी चमकले लोकांना डोळे दिसतील ना. येस, ऑनलाईन आले. अजून काही प्रश्न आहेत का? जरा व्हिडिओ ऑन करा. हाऊ वॉज द सेशन? तू असं का करून ठेवते रे बाळा? ते मल्टिपल लोक दिसू दे की मला. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ. येस प्रशांतजी, सुटेबल. अजून कोणाला काय विचारायचं आहे? कॉम्प्लिकेटेड प्रश्न? इट्स अ म्युच्युअल फंड, इट्स अ म्युच्युअल फंड. SIF म्युच्युअल फंडचा PMS अवतार, तोही अत्याधुनिक यंत्रा काय स्ट्रॅटेजीसह, म्हणजे खूप सारे बेनिफिट आहेत जे PMS ला नव्हते किंवा AIF ला नव्हते. का तर तिकडे टॅक्शन तुमच्या बोकांडी होतो आणि त्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम होते की स्विचिंगला, याला त्याला. मी माझं स्वतः सांगतो ना की मला इक्विटीला मार्केट खाली जायला दिसतं तरी मी विचार करतो की यार प्रॉफिट बुक करून 20% टॅक्स भरण्यापेक्षा 20% मार्केटच खाली पडू दे, नंतर बघू. मार्केट कुठून रिव्हर्स होणार माहित नाही ना. ट्रम्प तात्या किती दिवस बनवणार मला नाही माहित ना. कधी ते चांगलं बोलतील कधी वाईट बोलतील माहित नाही. मग मार्केट ट्रम्प तात्या चांगलं बोललं 10% वरून वरती गेलं तर मी काय करायचं? 20% टॅक्स भरून बसायचं का? करो सुधीरजी, ऐसा नाही करणे का? पर्सनल लोन बिन कशाला? देर इज नो इन्व्हेस्टमेंट विथ लोन. मनी जास्त कालावधी कंपाऊंडिंग होऊ शकतो ना सर? हा रमेशजी, म्हणूनच तुम्हाला एवढं सांगायला लागलोय. अग्रहानी सेशन लावलंय, फास्ट लावलंय. ट्रम्प तात्याने 1च वर्ष पूर्ण केलं आज का उद्या करेल तू? अजून त्याला 3 वर्ष सहन करायचंय. कोणाला? हा, तात्याला. तात्या काही शांत बसेल दिसत नाही. 2-3 वर्ष लई त्रास देणार ते. होऊ शकतं याच टर्म मध्ये तात्या अमेरिकेचं बाजार उठवल. काय होऊ शकतं? आता ते पहिलं कसं अमेरिकन ट्रेजरी मध्ये पैसे जायचे, आता कोणी टाकायला तयार नाही, लोकांना विश्वास नाही, सगळे गोल्ड मध्ये मूव्ह व्हायला लागले, खूप साऱ्या गोष्टी व्हायला लागल्या ना. तात्या जर गप पडले तर काही तर आहे. आला त्याच्या अगेन्स्ट येते, पण कसं आहे शेवटी त्याच्या हातात व्हाईट हाऊस आहे. आपली लावून सगळ्यांचं त्यांचा हायलच जाणार. हा, तो बिझनेसमॅन आहे. MF चा पोर्टफोलिओ मध्ये कडून इकडे शिफ्ट करू शकतो. यू कॅन टेक कॉल, इट्स युअर कॉल. हे बघा, मी कुठलाही सल्ला देणार नाही, मी तुम्हाला फीचर सांगितले सगळे. मी ते काय होतं लिहिलेलं ते ॲज इट इज तुमच्या समोर प्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही कॉल घ्या, तुम्हाला पटतंय का? इंडिव्हिज्युअल भेटा, मग बोलूया. सो थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग सेशन. काही प्रश्न असतील तर ऑफिसला फोन करा, भेटा, ऑनलाईन भेटू, ऑफलाईन भेटू, कसं पण भेटू. आणि लवकरात लवकर काय करा, सुरू करा. डोंट थिंक सिंगल थॉट. तुमच्या जर अकाउंटला पैसे पडलेत ना, करंट अकाउंटला, आणि 4-6 महिने नसतील लागणार ना, असे पण पैसे द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आर्बिट्राज टाईप बोला.